बऱ्याच रील्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण बघतो की तिथे एक असं ठिकाण आहे काशीमध्ये जिथे प्रसाद म्हणून खिचडी देतात. वा. तर त्याविषयी थोडं सांग. आपण जे शंकर बाबा आपले शंकर महाराज आहेत धनकवडीचे, ते दशाश्वमेधच्या रोडवरती एक छोटंसं मंदिर आहे. तेच आपले शंकर बाबा काशीमध्ये खिचडी बाबा आहे. शंकर बाबांचे माझ्यासारखे तुझ्यासारखे कितीतरी भक्त आहेत की ते काशीला जातात, पण त्यांना माहितीच नाही की अरे काशीत आपले बाबा पण आहेत. गोस्वामी तुलसीदास हे तर आपण माहिती आहे. हो. आवर्जून सांगावं असं वाटतं की तुलसीदासांनी लिहिलेलं रामचरित मानस फिजिकल फॉर्म मध्ये तिथे अजूनही ठेवलंय. धुंडी विनायक विश्वेशम माधवम धुंडीम दंड पाणीच भैरव, त्यातले धुंडी विनायक या श्लोकात का आले माहिती का? धुंडी विनायकाचं मंदिर विश्वनाथाच्या मंदिराच्या अगदी शेजारी आहे. ओके. मग शंकरांनी त्यांना असंही सांगितले असं एक आख्यायिक आहे की बाबा तुझ्यामुळे मला पुन्हा काशीवास प्राप्त झाला, त्यामुळं माझ्याकडे आल्यानंतर लोलार्केश्वर महादेवांच्या इथे एका तिथीला स्नान केलं सपत्नीक की संतान प्राप्ती सुनिश्चित होते. लाखो लोक अजूनही जातात तिथे. बर. ग्राह्य पत्याग्नी नावाचा एक बालक होता, त्याला मृत्यू येणार होता असं त्याच्या आई वडिलांना कळतं. तर तो म्हणतो की नाही तुम्ही घाबरू नका, मी असं ऐकलं की शिवाची जो आराधना उपासना करतो त्याला यम काही करू शकत नाही. तो काशीमध्ये ग्राह्य पत्याग्नी शिवाचा आराधना करत असतो. एक दिवस त्याचा तो जो मृत्यू त्याला येणार होता तो येतोच. यमाचे जे दूत आलेले असतात ते त्याला फास्ट टाकून घेऊन जाणार असतात. ते गणपती बाप्पा मोडून काढतात. तिथे यमाचे तुकडे करतात, 100 तुकडे करतात कार्तिक स्वामी. तोपर्यंत गणपती यमलोकात जाऊन काहीतरी 14 लक्ष यमलोकातल्या सैन्याचा संहार करून टाकतात. यमलोक संपवून टाकतात. हे कोणामुळे घडतं? त्या मुला ग्राह्य पत्याग्नीमुळे. तर शंकर त्याच्या भक्तीवरती प्रसन्न होतात. ते म्हणतात की तुझ्यामुळे खूप मोठा संहार झाला, खूप गोष्टी घडल्या, तर तुला मी अग्निस्वरूप मानतो आणि तुला मी माझा तिसरं नेत्र तयार मध्ये जागा देतो. मग ते शंकराचा तिसरा डोळा म्हणजे ते ग्राह्य पत्याग्नीश्वर आहेत. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. असं म्हणलं जातं की काशीची यात्रा जर केली तर सगळ्यांना पुण्य मिळतं. त्याच पद्धतीने काशीच्या आपण कथा जर ऐकल्या तर त्याचंही वेगळं पुण्य पुराणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याच बाबतीतला आजचा आपला पॉडकास्ट आहे. पहिले 2 जे पार्ट होते काशी रिलेटेड त्याला तर तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलाच आहे. या पार्ट 3ला सुद्धा प्लीज तुम्ही खूप उत्तम प्रतिसाद द्या, कारण की या पॉडकास्टमध्ये बऱ्याचशा काशी रिलेटेड कथा आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत. काही यात्रासुद्धा सांगितल्या आहेत ज्या तुम्ही काशीला जाऊन करू शकता, अनुभवू शकता. मग त्याच्यामध्ये 56 विनायक यात्रा असेल किंवा काशीमधल्या काही परिक्रमा आहेत त्याविषयीची माहिती असेल. आणि हीच माहिती अर्थातच आपल्या सगळ्यांचे लाडके हर्षददादा सप्तर्षी टुरिफिक कंपनीचे ओनर त्यांनी दिलेली आहे. सो आय होप तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट खूप आवडेल. तुमचा जास्त वेळ घेत नाही. आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा पॉडकास्ट बघत असताना खाली तुम्हाला जर समजा हाईप नावाचं एक बटन आलं तर हा व्हिडिओ हाईप करा, म्हणजे हाईप केल्याने तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि एक छोटी अनाऊन्समेंट ही करायची होती की जर तुम्ही चॅनलचे मेंबर असाल, अधिकृत मेंबरशिप तुम्ही घेतली असेल, तर आम्ही 2 आठवड्यातून एकदा लाईव्ह करणार आहोत, ज्याच्यामध्ये जे मेंबर्स असतील चॅनलचे त्यांना त्या लाईव्हमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. तर तुम्ही 99 रुपयेच आहे बहुतेक, तर ती मेंबरशिप घ्या आणि चॅनलचे अधिकृत मेंबर व्हा. त्याचसोबत मी मागच्याही पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की आपल्याला बरेच प्रश्न असतात, मनी रिलेटेड, करिअर रिलेटेड किंवा इतरही अनेक लग्नाच्या रिलेटेड असे प्रश्न असतात. सो प्रत्येक वेळी आपण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गुरूंना प्रश्न विचारूच असं नाही. कधीकधी आपल्याला दडपण येतं, हे प्रश्न मी कसे विचारू असं सुद्धा वाटतं. तर याविषयी टेन्शन घेऊ नका. मी एक सरप्राईज घेऊन येतो आहे. मी या सगळ्यावर सोल्युशन घेऊन येतो आहे येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी. सो त्याच्यामुळे हे सरप्राईज काय असेल हे गेस करत राहा. तोपर्यंत आजचा पॉडकास्ट एन्जॉय करा. कसा वाटतो आहे तुम्हाला सांगा. जास्त वेळ घेत नाही, पॉडकास्ट सुरू होतो आहे. 3, 2, 1 ॲक्शन. आपला पहिला पॉडकास्ट झाला, लोकांना तो खूप आवडला. हो ना. काही प्रतिक्रिया तुम्ही मला सांगितलं.
त्याच्यामध्ये आपण एक तुम्ही काही याच्याबद्दल सांगितलं होतं की परिक्रमा, त्याच्यानंतर जसं तुम्ही परिघाबद्दल सांगितलं. बरोबर. सो तुम्ही एक अनुभव शेअर केला की तुम्हाला तिथे काशीमध्ये आपला पॉडकास्ट बघून एक ताई म्हणून आपण त्या भेटल्या हो हो आणि ते 9 महिने 9 दिवस काहीतरी तिथे हो ना हो ना हो ना. सो त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. नाही, काय गंमत आहे, आता मी जी माहिती मला वाचण्यात आली किंवा मला ज्या गोष्टीचं जास्त आकर्षण झालं त्या गोष्टी लक्षात ठेवून मी मागच्या वेळी बोलत होतो. त्याच्यामध्ये काही उल्लेख राहिलेही आपण म्हणल्याप्रमाणे, पण जे उल्लेख केले गेले ते इतके बारकाईने लोकांनी रजिस्टर केले की मी जे काही बोललोय त्या तशाच्या तशा गोष्टी घटना लोकांनी तिथे जाऊन त्या पाहिल्यात आणि तसं करायचा प्रयत्नही केलाय. बर. मी इतका आतून असं टच झालो की मी एक माहिती देण्याच्या माध्यमातून, ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्यासमोर आलो आहे. त्याच्यात मला एक कळलं की लोकांचं काशी प्रेम किती असं घट्ट तुंबून होतं की त्याला वाचा फुटली पाहिजे होती फक्त ती. पुन्हा एकदा धन्यवाद, कॉस्मोस स्टार मीडियामुळे तो ओपन झाला. ॲब्सोल्युटली. म्हणजे तुला असं वाटत असेल की मी का असं म्हणतोय, पण त्या प्रत्येक व्यक्तीला विचार की ज्यांनी हा पॉडकास्ट माझा बघितलाय आणि तो काशीला गेलाय आणि कृतकृत्य झालाय. हे दिस इज नॉट अ स्मॉल जॉब. ही मोठी गोष्ट आहे की आपल्याला त्यांच्या ज्या सुप्त इच्छा होत्या त्याला वाचा फोडायची संधी मिळाली. खरं. हे वाक्य खूप महत्वाचं बोलतोय मी की त्यांना जायचं होतं पण अनेक जाऊनही आलेत. अनेक जण जाऊन आलेले परत माझ्याबरोबर आले. आम्ही आलेलो याच्या आधी, पण हे तुमच्या बरोबर आता कळते की काशी 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 लोक का म्हणतात, का एवढं भारी आहे. तर त्याच्यातनं काही लोकांनी 1-2 महिन्याच्या यात्रा केल्या. ओके. काही लोक तिथे 9 महिने 9 दिवस राहायला गेली. बर. तिथं राहायला गेली, तिथे डायरेक्ट लोक की आता आमचं झालंय, मार्गी लागलंय, सगळं सुंदर आहे, वेल टू डू आहोत, आता चांगल्या पद्धतीने सेटल आहोत, आता छान आहे, तब्येती चांगल्या आहेत, यंग एजमध्येच आम्ही तिथे राहायला आलोय. वा. फोन येतात मला तिकडे. कितीतरी लोक म्हणतात की, म्हणजे एक ताई होत्या, त्या आता बघतील पॉडकास्ट, त्यांना आठवेल, मी अमुक ठिकाणी आली आहे आणि मी चुकली, तर मला बिंदू माधवांच्या मंदिरात जायचं आहे. बर. तर मी त्यांना म्हटलं की अहो पण तुम्ही कुठे उभे आहात? मी एका बारक्या गल्लीत उभी आहे. तर हा कशी टर्न येईल? मी म्हणलं मी हसायला लागलो. मी म्हणलं बरोबर आहे, त्या बिचाऱ्या आता चुकल्यात, गेल्या होत्या पॉडकास्ट ऐकून आणि त्या म्हणत होत्या की इथं स्थानिक लोकांना माहिती नाहीये तुम्ही जे मला सांगताय ते. तर मी म्हणलं चुकताय तुम्ही, स्थानिक लोकांना माहिती आहे, तुम्ही चुकीच्या गल्लीत गेला असणार. ओके. तर ते म्हणले की मी रिक्षेवाल्याला विचारलं, तर रिक्षेवाला हा त्या रिक्षेच्या सीटावरून कधी आत गल्लीत येत नाही, दिवसभर त्याचे ते पैसे गोळा करत असतो, त्याला माहीत नसतं आत या गल्लीत काय, त्या गल्लीत काय. तो म्हणला की नाही मुझे नाही पता असं म्हणला. त्यामुळे झालं पॅनिक. ओके. तर मग त्यांना मी सांगितलं होतं की काळभैरवांच्या गल्लीत, तिथपर्यंत त्या गेल्या होत्या. मग त्यांना त्या ॲड्रेसपासून मी त्यांना विचारलं की तुमच्या डाव्या हाताला मिश्रा मिठाई भांडार आहे का? म्हणजे हो. म्हणलं बस, मग तिथून डावीकडे वळा. मग त्याला फोनवरनं मी इथून असा पत्ता सांगितला आणि त्या थेट बिंदू माधवांच्या मंदिरात जाईपर्यंत त्याने म्हणलं फोन ठेवू नका आता. असे अरे किती गमतीशीर अनुभव आहेत की मी इथं बसून तिथले पत्ते लोकांना डायरेक्ट करतो, किंवा लोक तिथे जसं तू म्हणलास तसं की पॉडकास्ट झाल्यानंतर लोकांचे रिव्ह्यूज जे आले, एकतर अनेक लोक म्हणले की तुमचा आवाज खूप छान आहे, छान वाटतो ऐकायला. तर याची कृपा असेल का तशी माईकमुळे ते असं काही नाही, पण तो एक आला रिव्ह्यू. त्याच्यानंतर जवळपास 70% लोकांचं असं म्हणणं पडलं की आम्ही काशीतच होत असं वाटलं आम्हाला, आम्ही काशीत जगतोय किंवा आम्ही काशी पाहतोय, व्हिज्युअलाइज होत होतं एक एक गोष्टी. तर माझा हेतू असा काहीच नव्हता, मी आपोआप ते सांगत गेलो. कदाचित मी रममाण होतो त्या गल्ल्यांमध्ये, म्हणून ते जे मी पाहत असतो ते मी बोलत असतो, म्हणून तुम्हाला पण ते दिसत असेल. हे त्याचं उत्तर आहे की मी असं काही पाठ करून येत नाही की आता हेच बोलूयात, आता तसंच बोलूयात, किंवा इतकं त्याला रंगवून सांगूयात. ते ऑलरेडी रंगीत आहे सगळं, आपण फक्त त्याचं वर्णन करत राहायचं. मग त्यामुळे त्या पद्धतीने मी बोलतोय आणि ते लोकांना कनेक्ट होतंय. पण त्याच्यातल्या त्या लोक असं तिथे राहायला जातील, आपलं ओव्हरऑल रुटीन सोडून. तुला मी आत्ता म्हणलं चल 9 महिने सोडून दे, 9 दिवस चल नाही बरोबर 9 दिवस, तर तुझं शेड्यूल दिसतं तुला डोळ्यापुढे. हो दादा, फार फार तर 2-3 दिवस मी येऊ शकेन, 4 दिवस येऊ शकेन, 9 दिवस सलग नाही येऊ शकणार, 15 दिवस, 9 महिने 9 दिवस सोपं नाही.
मग हे लोक करतात. म्हणजे गर्भवासाची मग त्यांना मी माहिती सांगितली की का गर्भवास केला जातो, तुम्ही तिथे काय करणं अपेक्षित आहे. मग एक भुक्त राहा किंवा भरडलेलं भाजलेलं अन्न खा, दोन्ही वेळेस खाल्लं तरी हरकत नाही, फक्त परान्न खायचं नाही, बाहेरचं काहीच खायचं नाही. मग त्यावेळेस तुम्ही तिथे यात्रा कराव्यात, स्थानिक यात्रा. तिथे ज्या यात्रा आहेत म्हणजे सांगितलंय की काशी हेच एक पंचक्रोशात्मक शिवलिंग आहे असं सांगितलंय पुराणात. मग पंचक्रोशात्मक शिवलिंग आहे म्हणजे काय, तर पंचक्रोश 5 कोसात पसरलं गेलेलं एक शिवलिंग आहे. तर मग त्याच्या पंचक्रोशामध्ये जे अंतर्गृह आहे त्या प्रत्येक एका अंतर्गृहाची म्हणजे ओंकार खंडाची एक, विश्वेश्वर खंडाची एक आणि केदार खंडाची एक, अशा 3 वेगळ्या 3 अंतर्गृही यात्रा पण आहेत की केदार खंडात तुम्हाला फिरायचंय, विश्वेश्वराच्या आणि ओंकारेश्वराच्या. तिचं हे सगळी जबरदस्त मंदिर आहेत, त्याच्यामध्ये मोठमोठ्या ऋषींची स्थापित मंदिर आहेत. असं तू असं म्हणू शकत नाही की हे एवढं खास नाही, ते सगळंच भारी, म्हणजे सगळंच अव्वल. कुठल्याही खंडात जा की तुला तिथे इथं काहीतरी एक अजब कुठल्या तरी ऋषींनी काहीतरी वर मागितला आहे शंकराला, त्याचं शिवलिंग आहे. किंवा कर्दमेश्वर, कर्दम ऋषी आहेत, तर मस्त उल्लेख निघाला. कर्दमेश्वर महादेव म्हणजे योगायोगाने यात्रांचा उल्लेख आला आहे पंचक्रोशाच्या. आणि काशीतल्या जे गर्भवास करतात ते तिथे काय करतात किंवा काय केलं पाहिजे, तर कर्दमेश्वर नावाचं एक शिवलिंग आहे. तर कर्दम ऋषींनी तपश्चर्या करून तिथं स्थापित शिवलिंग त्यांचं आहे. तर ते जे मंदिर आहे ना सोहम, ते मंदिर 12व्या शतकातलं मंदिर आहे आणि इट इज स्टील एक्झिस्ट. आत्ता ते तसंच आहे, नागर शैलीत. आणि अजून एक कुठली तरी बांधकामाची शैली होती पूर्वीचं नाव विसरलो मी. तर त्या 2-3 वेगळ्या वेगळ्या स्थापत्य कलांचा आधार घेऊन त्या पद्धतीने त्यांनी ते मंदिर बांधले आणि ते आजही टिकून आहे. ते यवनांच्या आक्रमणापासून वाचलेलं मंदिर आहे. केदार खंडाच्या पुढच्या भागात, त्याचं एरियाचं नावही मला सांगता येणार नाही आता, तिथे आहे. मी एकदा गेलो होतो तिथे. तर ते युपी गव्हर्नमेंटनी आता प्रोटेक्टेड साईट म्हणून केले. त्यांनी आता ते किंवा ह्याची आता दखल घेतली पाहिजे आणि हे सांभाळलं पाहिजे. तर ह्या अनुषंगाने हा उल्लेख का आला, तर ज्यावेळेस पंचक्रोशी यात्रा सुरू होते तेव्हा पंचक्रोशी यात्रेचा पहिला पडाव असतो तो कर्दमेश्वर महादेवांच्या इथे असतो, ते ज्या 12व्या शतकातल्या मंदिरामध्ये. मग त्याचं रिलेशन आता मला आठवलं की गर्भवास करताना काय करायचं, यात्रा करायच्या. मग यात्रा करताना अंतर्गृही यात्रा आहेत. मग अंतर्गृही सगळ्या अंतर्गृहाला बाहेर म्हणजे फेरी मारतात, त्याला पंचक्रोशी यात्रा म्हणतात. ती सगळ्यांची मिळून असते कॉमन. मग ज्या साईडला तुम्ही असाल त्या अंतर्गत फिरायचं, परत बाहेर यायचं, परत दुसऱ्या अंतर्गत फिरायचं, परत बाहेर यायचं, तिसऱ्या अंतर्गत फिरायचं आणि परत कम्प्लीट करून पहिल्या ठिकाणी. तर ती पंचक्रोशी यात्रा साधारण 75 किलोमीटर चालायला लागतं आपल्याला. 75 कधी 55 असं ते मधनं अन्न काय काय आता नवीन रस्ते आहेत. तर ते करू शकतो आपण तिथे. त्याच्यानंतर यात्राच म्हणलं तर मग 56 विनायक नावाची यात्रा आहे. हे एक वेगळे गणित आहे. त्याचं असं आहे की ज्यांनी कोणी रचना केली या सगळ्या मंदिरांची किंवा या गणपती बाप्पा जिथे तिथे 56 विनायक आहेत. आता 56 विनायक 56च काय आहेत हा प्रश्न मला इथं कोणी विचारलेला नाही, पण त्याचं उत्तर फार इंटरेस्टिंग आहे की आपल्या दिशा किती आहेत, 8 बरोबर. मग 8 दिशा आणि काशीमध्ये अंतर्गृह, संपूर्ण अंतर्गृहामध्ये 7 अशी चक्राकार, ह्याच्यामध्ये चक्राकार काय म्हणू आपण, गोलाकार वर्तुळाकार त्याच्या स्थापनेमध्ये एका वर्तुळामध्ये समजा आपण जर 8 दिशा ड्रॉ केल्या, 1 2 3 4 आणि तिरक्या, तसं 7 सर्कल, त्याच्यामध्ये प्रत्येक सर्कलला 8 दिशेचं मार्किंग केलं एक्झॅक्टली. पहिल्या सर्कलला 8, दुसऱ्याला 8, तिसऱ्याला 8, चौथ्याला असं 8व्या दिशा 8, तर 7व्या सर्कलपर्यंत 8 दिशा जर मार्क केल्या तर 8 7 56. तर ते 56 विनायक एक्झॅक्टली त्या दिशांच्या प्लेसमेंटमध्ये स्थापले गेलेत, प्रकटले गेलेले. तर ती 56 विनायक यात्रा असते. ती जर अशी आकाशातनं बघितली ना किंवा पेपरवर ड्रॉ करून बघितली तर त्याची पोझिशन आपल्याला लक्षात येते. तर हे सगळे 56 विनायक काशीचं रक्षण करायला बसलेले आहेत. आणि ज्या वेळेस राजा दिवोदासकडनं काशी काढून घ्यायचं जे काही प्रयत्न केले होते त्यावेळेस जे काही 12 आदित्य 64 योगिनी त्याच्यात हे 56 विनायक पण पाठवले गेले होते.
आणि त्यातल्या धुंडी विनायक विश्वेशम माधवम धुंडीम दंड पाणीच भैरवम, त्यातले धुंडी विनायक या श्लोकात का आले माहिती का? तर धुंडी विनायकांना ते शक्य झालं, त्यांनी राजा देवदासाला ज्योतिषाच्या रूपात येऊन अच्छा, ते त्याला ट्रिक दिली आणि तिथेच राजा देवदास फसला आणि मग त्याला ते त्याचा शब्द बोलल्यामुळे त्याला जावं लागलं आणि शंकर पुन्हा आले. त्यामुळे धुंडी विनायकाचं मंदिर विश्वनाथाच्या मंदिराच्या अगदी शेजारी आहे. ओके. मग शंकरांनी त्यांना असंही सांगितले, असं एक आख्यायिका आहे की बाबा तुझ्यामुळे मला पुन्हा काशीवास प्राप्त झाला, त्यामुळं माझ्याकडे आल्यानंतर तुझ्याकडे पण लोक आली तर त्यांच्या मनोकामना अजून लवकर पूर्ण होते. त्यामुळे धुंडी विनायकाचं दर्शन अगदी एवढं छोट्याशा एका सांगायचं झालं तर पानाच्या छोटंसं दुकान असतं ना तेवढ्या आकाराचं छोटंसं मंदिर आहे. शेजारून त्याच्यावरून गेलं तर कळणार पण नाही की हे धुंडीराज इथे आहेत. पण त्या दिशा ज्या आहेत मार्क केल्या मगाशी सांगितल्या त्यातल्या एका दिशेला ते अशीच मंदिर आहेत. त्यातली काही काही मंदिरं तर एक मंगळागौरीच्या मंदिरामध्ये मंगळागौरीचं जे देऊळ आहे त्याच्या शेजारी गभस्थेश्वर महादेव आहेत. त्या गभस्थेश्वर महादेवांचा असं खाली थोडंसं असं खोलगट भाग आहे. मंदिराच्या अशी भिंती आहेत, तर त्या खोलगट भाग आणि मंदिराची भिंती याच्या मागे एक मंदिराची भिंत आहे. तिथे एक सापटीत अशा एवढूशा जागेत एक गणपती बसले. ते मंगल विनायक, 56 विनायकांपैकी एक मंगल विनायक ते तिथे. का तिथे त्या कोपऱ्यात, तर ते त्या पोझिशन मध्ये येतात. त्या ज्या 8 पोझिशन सांगितल्या ना दिशांच्या, एक्झॅक्टली त्याच पोझिशनला जिथं जागा असेल तिथे ते प्रकट झाले. आता आत्मवीरेश्वर नावाचं एक मंदिर आहे सुंदर. आत्मवीरेश्वर मंदिरात जिथे विश्वनाथाचा आत्मा आहे असं मानलं जातं. स्थानिक लोक तिथे जातात दर्शनाला इन्स्टेड ऑफ विश्वनाथ. तर तिथे एक मंगल विनायक आहेत, सॉरी मित्र विनायक आहेत. तिथे एक सुंदर मूर्ती आहे, ती 56 विनायकापैकी एकच आहे. ते मित्र विनायक आहे. असे खूप सारे विनायक आहेत की जे 56 विनायक, त्याची नावं आहेत वेगळी वेगळी. मला पूर्ण पाठ नाही आहेत, मी केलेली नाही ती यात्रा. पण त्याची पोझिशन, त्याचं काय एकंदरीत महात्म्य आहे हे आता समजा हे कधी करू शकतो. आता आपण तुझ्या माझ्यासारखे लोक गेले, मी गेलो टूर घेऊन, मी लोकांना यात्रा बारीक बारीक ठिकाणं दाखवायचा वेळ घालवणार काय? 56 विनायक करूयात म्हणणार नाही करणार 56 विनायक कोणी शक्य नाही. मग ते कधी शक्य होईल तर तुम्ही एक असं लॉंग ड्युरेशनची ट्रिप घेऊन गेलात, महिनाभर गेलात, 15 दिवस गेलात, तर तिथे तुम्ही मग हे अष्टभैरव यात्रा, त्याच्यानंतर 56 विनायक यात्रा, 12 आदित्य यात्रा, सुंदर आदित्य आहेत, 12च्या 12 आदित्य जबरदस्त आहेत. सगळ्या आदित्यांना दर्शन घेतल्याने आपल्याला डोळ्याचे त्वचाचे रोग आपले लवकरात लवकर बरे होतात. इव्हन लोलार्केश्वर महादेव आहेत, तर लोलार्केश्वर महादेवांच्या इथे एका तिथीला स्नान केलं सपत्नीक की संतान प्राप्ती सुनिश्चित होते. लाखो लोक अजूनही जातात तिथे. लोलार्क कुंड आहे. तर लोलार्क कुंडाच्या शेजारीच लोलार्केश्वर महादेव आहेत. त्यांचं पण तिथे असं म्हणजे सूर्याचे अंश असलेले आहे. गभस्थेश्वर महादेव मी मागच्या पॉडकास्टला बोललोय की नाही मला माहित नाही. तर गभस्थेश्वर महादेव हे सूर्याची खूप वर्षांची तपश्चर्या ज्या ठिकाणी झाली तिथं सूर्याच्या घामातून, म्हणजे तिथे शिवलिंग गभस्थेश्वर महादेव तयार झालं आणि सूर्याच्या घामातून त्याच्या खालून एक नदी जन्माला आली. तिचं नाव आहे किरणा नदी. किरणा नदी गंगा यमुना सरस्वती जी प्रयागराजवरून येतो त्याच्यामध्ये त्याचा संगम होतो. आणि धूतपापेश्वर नावाची एक धूतपापा नावाची एक नदी आहे. ती पण बिंदू माधवांच्या मंदिरापासून, तर तिथे गंगा यमुना सरस्वती धूतपापा आणि किरणा अशा 5 नद्यांचा संगम होतो. तर त्या पंचगंगा घाट म्हणतात त्याला. त्या घाटावरच्या स्नानाला अनन्यसाधारण पुण्य सांगितलंय. खूप मोठं. कार्तिक महिन्यामध्ये पंचगंगा घाटावरती आवर्जून जावं आणि स्नान करावंच. खूप सुंदर. आणि पंचगंगेचं स्नान जवळपास भारतातल्या किंवा जगातल्या 3000 काहीतरी तीर्थ आहेत मुख्य, त्याच्या तीर्थांचं स्नानाचं पुण्य सांगितलंय. पंचगंगेच्या स्नानाचं पुण्य इतकं मोठं आहे. तर सूर्याचं अस्तित्व त्याच्यामध्ये आहेच आहे. धूतपापा म्हणून पण एक धूतपापेश्वर पण एक तिथं आहेत. तर त्यांची पण एक मोठी आख्यायिका आहे. पूर्वी असं एक घडली होती क्रिया की जिथून ह्या नद्या तिथून चालू झाल्या. तर पंचगंगा घाटापर्यंत आपण जर जाऊ शकलो तर आपण भाग्यवान. आपण फिरायला गेलं पाहिजे, लोकांनी जावं. तर मग ह्या
म्हणजे 12 आदित्य जे सांगितले किंवा गणपती सांगितले, 56 विनायक सांगितले, अष्टभैरव सांगितले, तर ह्या यात्रा तुम्ही तिथे गेल्यानंतर स्थानिक जेव्हा तुम्ही स्थानिकासारखे राहता तिथे तेव्हा करू शकता आणि त्या आवर्जून कराव्यात. ओके. लोक मला विचारतात की मग तुमची 15 दिवसाची यात्रा कधी आहे, 20 दिवसाची कधी आहे, तर ती अशी नसूच शकते. खूप इन्क्वायरी आली पहिल्या पॉडकास्ट नंतर. लोक सद्गतीत झाली, हलून गेली आतून, त्यांचा तो भाव जागृत झाला आणि कोणी 1.25 महिन्याची यात्रा पण मागितली मला फोनवरती. कोणी काय काय सांगितले. एका अगदी समर्पित ताई होत्या, त्या म्हणले की मला तुमच्याबरोबर काशीला घेऊन चला आणि तिकडे सोडून द्या. तर मी म्हटलं की अहो तुमचा भाव पोचला, पण अजून तरी म्हणले मी अजून असा प्रकार चालू नाही केला, आम्ही घेऊन जातो आणि घेऊन येतो परत. म्हणजे सोपं पडतं की जेणेकरून आता त्यांना काय झालं असेल, मे बी सगळ्या गोष्टी मार्गी लागल्या असतील, त्यांच्या संपूर्ण गोष्टी, पण त्यांना असं वाटलं असेल की एका कुठेतरी माहितगार माणसासोबत जावं आणि तिकडे विलीन व्हावं. म्हणजे त्यांच्या त्या भावाला वंदनच आहे माझं. पण सांगताना असं सांगतोय की इतक्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे फोन आले, इतके अनुभव आले, कोणी काय सांगितलं, कोणी काय सांगितलं. म्हणजे मी पूर्वी त्या एका एकमुखी दत्ताच्या मंदिरात जाऊन आलो होतो. एकमुखी दत्त आहेत काशीमध्ये, एकमेव एकमुखी दत्त. बर. आता भारतामध्ये फक्त 3च एकमुखी दत्त आहेत. एक तर चेन्नईमध्ये आहेत, एक आपल्या नारायणपूरमध्ये पुण्याच्या, आणि एक काशीमध्ये. तर ते काशीमध्ये एकमुखी दत्ताचं मंदिर मी आवर्जून घेऊन जातो आपल्या ग्रुपला जे येतात माझ्याबरोबर. तर तिथे सुंदर मूर्ती आहे, अतिशय शांत, अखंड वाडा, पडलेला वाडा आहे, अख्खा ओपन आहे. फक्त वाड्याच्या भिंती 4 आणि एका भिंतीचा दरवाजा. वरती ओपन टू स्काय आहे आणि मंदिराचा एक छोटासा असा गर्भगृह आहे, ते त्यांनी असं ठेवलंय, त्याला छप्पर आहे. अत्यंत सात्विक मूर्ती आहे दत्तगुरूंची. ओके. आणि त्याचा फोटो पण मी पाठवीन तुला नक्की. की दत्त संप्रदायातली आपली जी मंडळी आहेत की ज्यांना स्वामी शंकर महाराज आणि या सगळ्या गोष्टींवरती अगाध श्रद्धा आहे, त्यांनी काशीमध्ये आल्यानंतर एकमुखी दत्ताचं मंदिर दर्शन घ्यावं, आवर्जून घ्यावं. मग असं एकमेव शब्द जेव्हा म्हणला मी, तेव्हा अजून एक दुसरी गोष्ट मला आठवली की एकमेव तिथे बालाजी आहेत, तिरुपती बालाजी पण आहेत. स्थानिक लोकांना पण फार कमी लोकांना माहिती आहे की तिरुपती बालाजी आहेत. मग ते तर म्हणजे आपल्या भारताच्या काय म्हणू आपण, भारतरत्न आपले उस्ताद बिस्मिल्ला खान, शहनाई वादक, सनई वादक होते, त्यांच्या हृदयातलं स्थान म्हणजे हे बालाजी मंदिर. बर. ते त्यांच्याकडे कोणी आपल्या व्ह्युअर्सने कोणी ऐकलं असेल काही त्यांची स्टोरी, आख्यायिका किंवा एखादी त्यांचं काही महिमा, तर त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलंय की दररोज बिस्मिल्लाजी गंगेचं स्नान करायचे, त्यांच्या मशिदीत जाऊन त्यांची प्रेयर करायचे, तिथून त्यांचं साहित्य घेऊन बालाजीच्या ह्या मंदिरात यायचे, इथे त्यांच्या गुरूंबरोबर बसून रियाज करायचे आणि तिथून त्यांचे सनईचे स्वर निघत त्या सगळ्या भिंतींनी ऐकून ऐकून त्या तृप्त झाल्या असतील त्या भिंती. त्यांनी बिस्मिल्ला खानजींना ऐकलं आणि अनेक त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये बिस्मिल्ला खान असे सांगतात की बालाजीचं मंदिर म्हणजे माझ्यासाठी माझी पंढरी. आणि बिस्मिल्ला खान यांच्यासारख्या भारतरत्न सनई वादक घडवलेली वास्तू किंवा त्यांची श्रद्धा असलेली वास्तू म्हणजे आपलं काशीमधलं बालाजी मंदिर. ते पण तिथेच आहे. पंचगंगा घाटावरती मंगळागौरीच्या मंदिराच्या शेजारी. संध्याकाळी 5 वाजता उघडतं, दिवसभर बंद असतं, त्यामुळे ते माहिती नाही कोणाला ते मंदिर. पण दादा आता म्हणजे आपण सगळ्या देवांच्या बाबतीत बोललो, आता एक देव राहतो त्यातला तो म्हणजे हनुमान. हनुमानाचं काही आहे? अरे भाई, हनुमानाचं तर मोठं आहे. म्हणजे गोस्वामी तुलसीदास हे आपण माहिती आहे. गोस्वामी तुलसीदासांनी काय केलंय तर रामचरित मानस लिहिलंय. आधी थोडंसं त्यांच्याबद्दल बोलू, कारण त्यांच्या उल्लेखाशिवाय काशी किंवा राम भक्ती पूर्ण नाही होत. मग राम भक्ती आली की ऑटोमॅटिकली तुझा प्रश्न हनुमान येतात. तर गोस्वामी तुलसीदासांना त्याची खूप मोठी स्टोरी आहे, मोठी आख्यायिका आहे त्यांची, की त्यांना जन्मतःच 32 जात होते. जन्माला आले त्यांना 32 जात होते. तर मग त्यांच्या आईनी अरे बापरे हे काहीतरी वेगळं असेल म्हणून सोडून दिलं. मग दुसऱ्या आईने एक त्यांना पाळलं. मग त्यांनी पण त्या गेल्या नंतर. पण नंतर हळूहळू ते रामभक्तीकडे आले आणि त्यांचं खूप मोठी, त्यांचं अति सुंदर खरं त्यांचं हे आहे. म्हणजे त्यांचं ओव्हरऑल जे चरित्र आहे ना
तर ते चर्चा करावी इतकं मोठं आहे. बर. मग आपण काशीशी पुरतं सीमित निगडीत ठेवूयात आता. आणि तुलसी घाट नावाचा घाट आहे. त्या घाटावरती त्यांच्याकडे अशा एक असं सुंदर असं एक वास्तू आहे. बर. त्या वास्तूमध्ये एक 15-20 खोल्या आहेत. ओके. त्या खोल्यांमधून मोठ्या मोठ्या जाडजाड भिंती आहेत. त्या भिंतीत जिने खाली गेलेले पण आहेत, वरती येणारे पण असे मोठे इतकं मोठं येते की वेळ घेऊन बांधलेलं आहे त्यावेळेस. ओके. आता एकदम रिकामी आहे वास्तू. असं छोटासा एखादा लाकडाचाही तुकडा नाही तिथे, काही फर्निचर नाही, काही खुंट्या नाहीत, काहीच नाही, फक्त रिकाम्या खोल्या आहेत. बर. आणि तिथून उतरून खालच्या बाजूने आपण गेलो की गंगा नदी दिसते. उजवीकडे एक छोटंसं दालन आहे, त्याच्यामध्ये राम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती आहेत. आणि तिथे म्हणजे आवर्जून सांगावं असं वाटतं की तुलसीदासांनी लिहिलेलं रामचरित मानस फिजिकल फॉर्ममध्ये तिथे अजूनही ठेवलंय. त्याचं ते दिसतं आपल्याला ऑफकोर्स लांबून आपल्याला, पण त्या एका भगव्या वस्त्रामध्ये असं छान घडी घालून ठेवलेलं, असं झाकून ठेवलेलं रामचरित मानस तुलसी घाटावरती आहे. बर. आता लोक काय करतायत की रामचरित मानस मंदिरात जातात. तुलसी मंदिर एक तुलसीदास काय बरं तुलसी घाट मंदिर त्याला एक नाव आहे. तर तिथे जाऊन संगमरवरावरती त्यांनी रामचरित मानस कोरलंय. तिथे रामाची मूर्ती आहे, त्या मंदिरात जातात. पण त्याहीपेक्षा जे खरेच रामभक्त आहेत त्यांनी तुलसी घाटावर जावं, तिथे साक्षात रामचरित मानसच आहे. खरंय. मग तिथे गोस्वामी तुलसीदासांची बोट आहे. बोटीचा एक छोटा तुकडा आहे असं 3x2चा. तर जसं मी मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं होते की लोक शिवलिंग स्वरूप काशी समजून त्याच्यावरती मलमूत्र विसर्जन करत नव्हते. तर प्रातर्विधी करताना ते त्यांच्या बोटीतनं पलीकडे जायचे गंगेतनं, आणि मग तिकडे जाऊन त्यांचे सगळे विधी उरकून मग यायचे परत इकडे. तर त्याचप्रमाणे तुलसीदास रोज त्यांच्या बोटीतून जायचे घाटाच्या पलीकडे गंगेच्या त्या तीरावर. तिथे त्यांचे प्रातर्विधी उरकून यायचे. तर ते ज्या बोटीतून जाये करायचे ते बोटीचा एक बेसचा तुकडा शिल्लक आहे अजून, तो त्यांनी त्या रामचरित मानसच्या शेजारी ठेवलेला आहे. त्याचंही दर्शन केव्हा त्याला तुलसीदासांचा स्पर्श झालाय. पण ह्या अशा गोष्टी तुलसी मानस मंदिरात नाहीयेत, ज्या तुलसी घाटावरती तुम्हाला बघायला मिळतात. ओके. तर हरकत नाहीये तिथे जाऊन आवर्जून, म्हणजे राम भक्त तुम्ही असा नसा, तुलसीदासांचं कार्य अगाध आहे खूप. तर तुलसीदासांच्या भेटीला जायलाच पाहिजे काशीमध्ये गेल्यानंतर तुलसी घाटावर. मग ते तसं एक तिथे एक, म्हणजे तिथून ज्या वेळेस जंगल होतं ना पूर्वी, काशी जसं आपल्या पुणे जिल्ह्यात अगदी सिंहगड रोड आतापर्यंत 25 वर्षापूर्वी पण तिथे झाडं शेती बिती असायची, तसं तिथे पण तसंच होतं त्यावेळेस. तर जेव्हा ते वनामध्ये बसून एकदा रामचरित मानसाचंच लिखाण चाललं होतं त्यांचं, तर अचानक यवनांचं आक्रमण झालं, ज्याच्यात ती मोडतोड झाली, अनेक मंदिरं. तर ते तिथं होते. तर तिथं त्यांचा तिथे पत्ता लागला होता की अजून तिथे कोणतरी उसको भी मारने को चलो. बर. तर त्यांना तिथे बसून त्यांनी मारुतीचं स्मरण केलं, इतकं उत्कट भावाने केलं की जिथं आत्ता संकटमोचन हनुमान आहेत वाराणसीमध्ये, तिथे साक्षात खरेखरचे हनुमान प्रकटले एका वानराच्या रूपात, आपल्या ह्युमन साईजचं बिग साईज, म्हणजे काय म्हणू लाईफ साईज वानर. आणि ते आक्रमक सगळे जेवण आले होते. तर त्यावेळेस एका वानरातून त्याच आकाराची 4 वानरं, असं प्रत्येक वानरातून 4 वानरं, प्रत्येक वानरातून 4, अशी शेकडो वानरं तयार झाली. आणि त्यांनी त्या यवनांच्या त्या सगळ्या सैनिकांना चावे घेत पळून लावलं. बर. मग तिथे साक्षात बजरंग बलींचं प्रकट स्थान मानलं जातं. म्हणून वाराणसीमध्ये संकटमोचन हनुमान अद्भुत मारुतीचं मंदिर. तिथे सुद्धा रेफरन्स कोणाचा येतो आपोआप तुलसीदासांचा. तुलसीदास, तुलसी घाट, रामचरित मानस, संकटमोचन हनुमान, म्हणजे ही कडी डिस्कस केल्यानंतर राम भक्त आणि मारुती भक्त आणि तुलसीदास भक्तांचं म्हणजे पूर्णत्व जातं सगळं जे काय आहे ती भक्ती. म्हणून मग हे सगळे रेफरन्सेस दिले, असे गुंफले एवढे गुंफत आले. मला बरं वाटलं, मी पहिल्यांदा असं एक्सप्लेन करू शकलोय की तुलसी घाटापासून ते इथपर्यंत असं हनुमानापर्यंत. मग संकटमोचन हनुमान ह्याच्यासाठी की जेव्हा आपल्याला अनेक गोष्टींची संकट असतात, हनुमान भक्तीत आहे ते जो राम भक्त आहे तो हनुमानाला जातोच, जो फक्त हनुमान भक्त आहे तो आपोआप रामाची कृपा मिळवतो, कारण तो हनुमानाचा भक्त आहे. तर तिथे गेल्यानंतर आपल्याला जे आपलं नैराश्य, सगळ्यात महत्वाचं काय होतं, आपण इतर ठिकाणी म्हणतो की अरे तुम्हाला शुद्धी मिळेल, तुम्हाला मुक्ती मिळेल, तुम्हाला मोक्ष मिळेल, पण इथं गेल्यानंतर तुमचं नैराश्य निघून जातं. बर.
म्हणजे असं जो डलनेस असतो, ड्राउझीनेस, कंटाळा आलाय, ऊर्जा येते आपल्याला, पॉझिटिव्ह. फ्रेश पॉझिटिव्ह वाईब मिळते. ती त्या मंदिरात एक वेगळ्याच शेपमध्ये मारुती आहेत, संकटमोचन मारुती. मग ते बघून आपण तिथे एक आपल्या हनुमान चालीसा पुस्तकाचे रॅकच्या रॅक ठेवले तिथे. पुस्तक घ्या, वाचा, परत पुस्तक ठेवून जा घरी, असं केलेलं आहे. त्यामुळे आपण तिथे जाऊन आपलं एक आम्ही करतो, अख्खा ग्रुप बसवतो मी, वाचा थोडा, पुस्तक घ्या, एक पाठ करा, नाही का. तिथं जाऊन आपण गेलोय कशासाठी तिथे, खरंय तेच करायला गेलोय, बरोबर, ते करायचं. असं करून मग तिथून आम्ही निघतो की आम्ही बटूक भैरवला जातो. तर बटूक भैरव हे काळ भैरवातले बाल रूपातले भैरव आहेत. छोटीशी मूर्ती आहे, एवढीच, म्हणजे अक्षरशः 6 इंचाची असते. तर जे 64 भैरव आहेत त्यातले मुख्य अष्टभैरव आहेत. तर त्या अष्टभैरवांपैकी एक बटूक भैरव आहेत. त्यांची कृपा आहे ना, अरे पटकन होते. म्हणजे समजा तुला काळ भैरवांचं काही स्तवन करायचंय, काही त्यांची कृपा हवी आहे, एखादी गोष्ट काहीतरी तुला असं वाटतंय कोणतरी काहीतरी करते, तुला काहीतरी जादू करते, कोणतरी निगेटिव्हिटी पास करते, तर काळ भैरवांचं स्मरण करायचं. तर त्यातल्या त्यात बटूक भैरवांची कृपा पटकन लागते आपल्याला. तर ते तिथे अशी गंमत आहे की काशीमधल्या बटूक भैरवांना नैवेद्य सगळ्या प्रकारचे चॉकलेट्स, कॅडबरी, किटकॅट, डेअरी मिल्क असं घेऊन जातो आम्ही सगळे. त्याची प्रघातच येतो असा. बाळाला आपण कसं खुश करायला देऊ, छोटे छोटे लाडू, बेसनाचे एवढेच लाडू असतात, ते विकतात, एक आजी आहेत त्या. आणि चॉकलेट्स, किटकॅट, किंवा ते तुझं ते काय भूक लागली तर ते कुठलं पर्क, ते पर्क तिथं खूप सारं तिथे चॉकलेट्स देतो आपण. आणि त्या बटूक भैरवांना मग त्यांचा तो आनंद आपण घेतो त्याच्यामध्ये, की त्यांना किती आनंद वाटला असेल. पण त्या भावाने आपण एखाद्या बाळाला देतो ना, तसं ते देतात. मग तिथे एक स्तोत्र आहे, बटूक भैरव स्तोत्र म्हणून. त्याची मी तरी जितके वेळा गेलो तितके वेळा रॅपिड स्पीडमध्ये कंटिन्यू आवर्तन चालू असतात. काय करतात ते, कोणासाठी करतात ते, अनुष्ठान केलेलं कोणतरी नक्कीच. जितक्या वेळा मी जातो तितक्या वेळा भैरव भूतनाथ भूतात्मा भूत भावना क्षेत्र क्षेत्र असं मला ते पाठ आहे अख्खं. ते स्तोत्रही मला पाठ आहे अख्खं. मी त्यांच्या स्पीडला कधी कधी म्हणतो, जोरात म्हणतात ते, खूप खूप फास्ट म्हणतात. तर मी पण बसल्या म्हणतो तिथे एखाद्या वेळा, तेवढं आपल्याकडनं होऊन जातं. आणि तिथे एक खासियत अशी आहे की कुत्री खूप आहेत त्या मंदिरात. ते त्यांचं एक साईन आहे की येस आय एम देअर, मी तिथे आहे असं म्हणण्याचं एक साईन असे की तिथे किमान एक 5-7 कुत्री असतातच झोपलेली, कधीही जा, दिवसा रात्री तिथेच असतात. मग त्यामुळे बटूक भैरव ह्या बालरूपातल्या भैरवांचं पण दर्शन काशीमध्ये, जरी ते त्या गल्ल्यांमध्ये नसलं, जरी त्याला ते असं काही वेगळं काही काय म्हणू त्याला, प्रोपागांडा नाहीये, त्याच्या मोठी चर्चा नाहीये, तरी ते ताकदवान भैरव आहेत खूप. आणि तिथे जाऊन आपण दर्शन घ्यायला हरकत नाहीये. त्यामुळे आपण जी विश्वेश्वर माधव नृण्यमची जो श्लोक सांगितलाय, ती 6-7 मंदिर आहेत, त्याच्यामध्ये जी आउटर पेरिफेरीमध्ये जी ही मंदिर आहेत, त्याच्यामध्ये संकटमोचन हनुमान हे पहिलंच दर्शन केलं पाहिजे काशीत गेल्यावर. आणि त्याच्यानंतर बटूक भैरवांच्या आधी सगळ्यात सुरुवातीला याच रूटवरती एक दुर्गा देवीचं मंदिर आहे, 18व्या शतकात तयार झालेलं दुर्गा कुंड. त्याच्या 1-2 आख्यायिका आहेत. त्याचं असं आहे की दुर्गा देवी स्वतः प्रकटलेली, ती काही असं कुणी स्थापित मंदिर नाहीये, स्वयंभू दुर्गा आलेली आहे. तर जे कोण दुर्गा देवीचे भक्त आहेत त्यांच्यासाठी तर परवणीच येते. तिथे एक मोठं कुंड आहे शेजारी, दुर्गा कुंड नावाचं. तर 2 स्टोरी अशा आहेत. एक तर असे की अयोध्येचे जे एक राजा होते त्यांच्या मुलाचं आणि काशी नरेश म्हणजे काशीचे राजा, त्यांच्या मुलीचं स्वयंवर होता. आणि त्या स्वयंवरामध्ये काहीतरी विरोधक राजांनी खुसपट करून वाद निर्माण केला आणि नरसंहार झाला, तरवारीच निघाला डायरेक्ट स्वयंवरात. आणि त्याच्या वेळेस अयोध्येचे जे राजे होते ते खूप मोठे दुर्गेचे भक्त होते. त्यांनी दुर्गादेवीलाच साक्षात तिथे केलं की आता तूच वाचव हे काय. तर दुर्गादेवी तिथे प्रकट झाली आणि प्रकट होऊन त्या सगळ्या दुर्जन जे समाजकंटक जे होते त्यावेळेसचे त्यांचा नायनाट करून त्यांच्या रक्ताने ते कुंड अख्खं भरलं होतं असं म्हणतात. इतकं तो मोठं संहार झाला होता. आणि
त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर मग ती म्हणली की मग राजा म्हणला की तुम्ही वाचवलं आम्हाला, आमचे दोन्ही मुलं मुली तिथेच आहेत, छान आहेत आणि सेफ झाली तुमच्यामुळे, आता त्यांच्यावरती गंडांतर आलं असतं तर तुम्ही इथेच थांबा, आता इथे आलाय तर. त्यामुळे मग देवी तिथेच थांबली. ही एक आख्यायिका आहे. ओके. दुसरी अशी आहे की चंड आणि मुंड किंवा शुंभ आणि शुंभ निशुंभ राक्षसांचा वध केल्यानंतर थकलेल्या अवस्थेत दुर्गादेवी तिथे बसली होती आणि मग ती तिथेच राहिली आणि त्यामुळे त्यांच्या संहाराने ते रक्ताने कुंड भरलं होतं. पण ते कुंड रक्ताने भरलं होतं हे कॉमन आहे दोन्ही ह्याच्यात. पण आणि तिथे स्वयंभू आलेली देवी आहे, तर ह्या गोष्टी दोन्ही रिलेट करतात त्या स्वयंभू विग्रहाला, की तिथं आल्यानंतर तुम्ही दुर्गादेवीचंही दर्शन घेऊन मग दुर्गाकुंड, बटुक भैरव, संकटमोचन असं तो रूट आहे. तो तिथल्या टोटो नावाची एक छोटी रिक्षा असते, टोटो म्हणतात त्याला, बॅटरी ऑपरेटेड रिक्षा असते, त्याच्यात एका 4 जण कधी 5 जण बसतात. मग ती एक रिक्षा करायची आणि त्याच्यातच मी तर असं करतो आता की लोकल फिरायला गाडीच ठेवत नाही, हॉटेलपासून त्या गाड्या बोलवायच्या आणि त्यात असं सोपं केलंय की ते टूर कॉस्टमधून तो खर्च निघतो ना, मग एक गाडी अडकून ठेवायची, अल्टिमेटली त्या यात्रेकरूंच्या खिशातनं आपल्याला पैसे घ्यायला लागतात. मग कशाला घ्यायचं, मग तिथंच बोलवतो, तिथंच म्हणतो की कितना लेगा भाई, 200 रुपये. मग 5 जण बसतात, 4 जण, 50 रुपयात माणूस इच्छित स्थळी पोहोचतो. मग एक गाडी दिवसभर गाड्यात घेऊन ती कॅरी करायची, त्यापेक्षा हे बरं पडतं. बरोबर. मग ह्या रिक्षातनं आम्ही असं सगळीकडे फिरतो. त्याचे पैसे ते प्रत्येक जण त्या ग्रुपमधले लोक देतात, पण त्यांना पण ते सोपं पडतं. आम्ही कितना देणार आहे, 20 रुपये, आम्ही कितना 30 रुपये असं. पण मग त्यांनी ही पेरीफेरी जी आहे ही अशी छान कव्हर होते बाहेरची. आणि ही मंदिरं आणि आंतरगृहातली मंदिरं आणि आता अजून जी आपण डिस्कस केली आज नव्याने ती मंदिरं, तर ह्या सगळ्यासाठी एका यात्रेत तर नाहीच होत. म्हणजे एक तुम्ही यात्रा केली 3 रात्रीची की चला आता तुम्ही एवढं सगळं सांगितलं आणि मग तर ते रिपिटिशन्स करून थोडा वेळ घेऊन त्या पद्धतीने तिथे जाऊन करायचं. एक रात्री जाऊन गंगेची घाट आपण पाहून येतो बोटीतनं. बोट राईड झाले की गंगा आरती आता 5 ठिकाणी चालते. मग 5 ठिकाणी असलेली गंगा आरती कुठलीही बघितली तरी ती तितकीच सेम आहे. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. आम्हाला गेलो होतो, आमच्या ट्रॅव्हलवाल्यांनी गाय घाटावरती गंगा आरती दाखवली. तीच असते दशाश्वमेध घाटावर, तीच असते 80 घाटावर, ती आता नव्याने सुरू झाली नमो घाटावर. म्हणजे अनेक लोकांना नवीन माहिती देत असेल की नमो घाटावर जा, अगदी कमी गर्दीतली गंगा आरती बघायला मिळते. आपल्याला हवे तसे इंस्टाग्रामसाठीचे बेस्ट फोटो गंगा आरतीचे आपल्याला मिळतात ते नमो घाट. स्पेशस आहे घाट आणि इतर ठिकाणी बोटींचं ट्रॅफिक असतं, त्या बोटीत बसून आपल्याला बघायला लागतं. तो एक तर खूप कमी व्हिज्युअल असते, ती लांब असती बोट आपली कुठेतरी. मग का रेस्ट करायचं, सेम आरती काशी विश्वनाथ देवस्थानाचीच आरती 4-5 ठिकाणी होते. ती आरती तुम्ही कुठेही जाऊन बघा, अमुकच घाटावरची बघायची असं काही गरज नाही. आपण ऐकतो तेच फक्त जे आपल्याला इंस्टाग्रामवरती ऐकायला मिळतं. तर ते काही म्हणजे तो माणूस चुकीचं सांगत नसतो, पण आता तुम्हाला जर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळते. मी 5 घाटावरची आरती पाहून आलोय. ड्रेपिंग पासून सगळं सेम असतं. त्यांची जी रिच्युअल्स आहेत ती आधी दीपारती, मग धूपारती, मग पुष्पारती, हे सगळं ते करतात. हे सगळीकडे तेच करतात, कारण गंगा मैयाला अल्टिमेटली ते आरती स्तवन करत असतात. त्यामुळे त्यांचा जो काही भाव असतो तो 5 ठिकाणी सेमच असतो. अगदी बरोबर. आपल्याला ते त्यांची जी आपण आपल्या भाषेत म्हणू प्रॉप्स, ते प्रॉप्स पण सेम असतात अगदी. मग त्याच घाटावरची काय बघायची, असं का हट्टय काही कळत नाही. जिथे मी घेतो माहिती, जिथे कधी कुठे गर्दी कमी असेल ना तिथे घेऊन जातो. 80 घाटावर आज कम रश आहे, मग तिथे घेऊन जातो. ह्याच्या आधीच्या ग्रुपला नमो घाटावर नेलं होतं. समोरासमोर अशी माणसं जशी की आपल्यासाठी आरती तिला उभी राहिलीत, इतकी जवळ दिसतात. मग ते पण आपण बघू शकतो. म्हणजे लोकांना टुरिझम सेंट्रिक पण थोडीफार टिप्स त्यातल्या जसे सुचत आहेत तशा मी देतोय. आता तुम्ही सोशल मीडिया इंस्टाग्रामचा उल्लेख केला, तर बऱ्याच रील्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण बघतो की तिथे एक असं ठिकाण आहे काशीमध्ये जिथे प्रसाद म्हणून खिचडी देतात, त्याला काय खिचडी बाबा. तर त्याविषयी थोडं सांगा. अरे भाई, ते जयशंकर, आपण जे शंकर बाबा आपले शंकर महाराज आहेत कवडीचे, ते दशाश्वमेधच्या रोडवरती एक छोटंसं मंदिर आहे.
तेच आपले शंकर बाबा काशीमध्ये खिचडी बाबा आहे. बर. तर आपले शंकर महाराज भक्तांसाठी ही आनंदाचा प्रश्न विचारला असतो की काशीमध्ये गेल्यानंतर जर आपल्या बाबांची आठवण आली आपल्याला तर ते तिथे आहेत, ते तुम्ही तिथे जाऊन दर्शन घेऊ शकता. छोटंसं मंदिर आहे, मोठं मोठं किमान 100-200 किलो 100 किलोचं एक मोठं खिचडीचं पात्र तिथे लावलेलं असतं. ते मेकॅनिकली हालचाल आहे, त्याला मोटर लावली आहे आणि ते असं फिरत असतो त्याच्या आतला चमचा. बर. आणि लोक तिथे रोज आपापल्या श्रद्धा भावाने खिचडीसाठी साहित्य देतात आणि तिथे रोज 100-200 किलोची खिचडी रोज बनते. आणि रोज येणाऱ्या जाणाऱ्याला कुठल्याही माणसाला कुठलीही जातपात न विचारता मोकळ्या मनाने अन्नदान केलं जातं. ते आपले खिचडी बाबा म्हणजे शंकर बाबा. शंकर महाराजांचा तिथे म्हणजे त्यांचा खूप सुंदर प्रश्न होता की मी न चुकता मी तिथे गेलो, कारण स्वामी समर्थ शंकर बाबा हे आपले हृदय असलेले किंवा आपण त्यांच्याशिवाय नाहीच. त्यामुळे तिथे गेल्यानंतर ते बघितलं ना, त्यांचं दर्शन घेतलं, तिथे आपल्या म्हणजे एक खिचडी बाबांची एक मूर्ती संगमरवरात केली आहे. ती आपल्या शंकर बाबांच्या मूर्तीशी साधर्म्य राखणारी आहे. ओके. पण डोळ्याचा साईज वगैरे थोडासा मोठा केलाय त्यांनी. पण गंमत येते आपल्याला की आपल्या परिचयातले फोटो जे आपण शंकर बाबांचे बघतो ते लावले तिथे. मग ते बघितल्यावर म्हणतो इमिजिएट कनेक्शन होते की अरे हे तो आपले बाबा आहेत, आपलेच बाबा आहेत. मग मी त्यांना सांगतो की अरे आमचे हे पुण्याचे आहेत असे मी तिथे सांगतो बऱ्याच जणांना. तर त्यातलं काही लोकांना ते माहिती आहे की अरे ही तो पुन्हा धनकवडी हे असं धनकवडी ना असं वगैरे विचारतात लोक. काही लोकांना नव्याने कळतं हो का ते. हो म्हटलं म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यांना वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखतात शंकर बाबांना. साऊथ साईडला वेगळ्या नावाने, तसं नॉर्थमध्ये ते खिचडी बाबा आहेत, युरोपमध्ये ते जॉन साहेब आहेत. अच्छा. तर असं ते शंकरगीता वाचले की नाही तू? मी वाचले शंकरगीता. तर शंकरगीतेत त्यांचे उल्लेख आहेत कुठे कुठे बाबा कुठल्या कुठल्या नावाने ओळखले जातात. तर खिचडी बाबा म्हणजे काशीमधले शंकर. तर तिथे सकाळी 6 ते 10 किंवा 7 ते 11 या वेळेत खिचडीचा प्रसाद मिळतो. संपलं की ते संपलं म्हणतात, मग दुसऱ्या दिवशी नवीन करतात. कधी कधी 2 वाजेपर्यंत पण प्रसाद राहतो. गर्दी जितकी असते तितकी ती संपते खिचडी. एका चवीची खिचडी रोज तयार होते आणि मज्जा. म्हणजे मी यावेळेस गेलो होतो तिथे, फोटो काढून आणले, जमलं तर तो पण फोटो पाठवून मी तुला की खिचडी बाबांचा फोटो आहे त्याचा छोटासा व्हिडिओ पण केलाय मी की कारण लोकांना माहिती नाही आपल्या इथे. कारण शंकर बाबांचे माझ्यासारखे तुझ्यासारखे कितीतरी भक्त आहेत की जे काशीला जातात पण त्यांना माहितीच नाही की अरे काशीत आपले बाबा पण आहेत. शंकर साक्षात शंकरच आहेत, त्यामुळे शंकर महाराज तिथे आहेतच. पण तरी पण आपलं एक सेपरेट कनेक्शन असतं की आपल्याला शंकर बाबा तिथे दिसले तर मजा येईल. त्यामुळे ते आहे तिथे भारी. आता आपण सगळ्या म्हणजे देवांचा उल्लेख केला. अजून एक गोष्टीसाठी काशी प्रसिद्ध आहे ते म्हणजे थोडंसं तंत्र मंत्र याविषयी, आणि त्याच विषयी एक पिशाच असं काहीतरी आहे. सो ते काय आहे ते प्लीज सांगा. ते खरं काय तंत्र मंत्राचा निगडीत नाही येते काही. ते खरं तर विमलादित्य म्हणजे विमल तीर्थ नावाचं एक तीर्थ आहे. त्या तीर्थाला म्हणतात पिशाच मोचन तीर्थ. जसं संकट मोचन मारुती आपण म्हणतो तसं पिशाच मोचन म्हणजे पिशाच्या पासून मुक्त करणार पिशाच जे असतात. तर आत्ता जशी इतर वेळेस शिवरात्रीला विश्वनाथाच्या मंदिरात गर्दी असते ना लाखो लोकांची, तशी गर्दी तुमच्या त्या पितृपक्षामध्ये पिशाच मोचन तीर्थावरती तर्पणासाठी असते. तोबा गर्दी असते एकदम. 2-3 किलोमीटरचा परिसर जाम होऊन जातो त्या भागात. तिथे जाताच येत नाही इतकं ते असं क्राऊडेड असतं. तर तिथे पिशाच मोचन तीर्थावरती तर्पण केल्याने आपल्या पितरांना सद्गती मिळते. जसं 12 महिने आपण गंगेवरती गयेला जाऊन त्र्यंबकेश्वरला जाऊन चालूच असतं त्या तिथीला. पण असं म्हणतात ना की तुझ्या पितृपक्षामध्ये पितृपंधरवड्यामध्ये दरवाजे उघडे असतात 7-8 स्वर्गाचे, त्यामुळे हालचाल पटापटा होत असते. म्हणून त्या दिवसामध्ये आपल्या पितरांना किंवा अतृप्त पित्र असतील तर त्यांना सद्गती मिळते. मग त्याच्यासाठी कुठली स्थानं आहेत तर मग खूप स्थानं आहेत पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. म्हणजे गयेला एक मुंड आणि एक पिंड असं म्हणतात की रोज एक मुंड आणि मुंड म्हणजे रोज एक
आहुती एक भडाग्नी देऊन एक प्रेतात्मा जळला पाहिजे आणि रोज एक त्याच्या बदल्यात पिंड वाहिलं गेलं पाहिजे. ओके. असं गयासुराने सांगितलं होतं विष्णूंना. बर. की मला रोज एक पिंड आणि रोज एक पुंड देणार का, तर मी शांत होतो. आता तो खूप अजस्र होता, म्हणजे 15 किलोमीटर ते त्याचं शरीर होतं मोठं. त्याचं ते गया जे आहे ना क्षेत्र, त्याची वेगळी आख्यायिका खूप मोठी आहे. तर गयेचं श्राद्ध सांगितले त्यांनी, वेगळं महात्म्य सांगितलंय. तसंच तुमच्या मणिकर्णिकेवरती पण आहे. म्हणजे मणिकर्णिका एकटी नाही, काशीमध्ये खूप पुढे पूर्ण प्रयागला पण दर्पण श्राद्धविधी करतात. मग तसे सगळीकडेच करतात. म्हणजे मला फोन येतात, लोक म्हणतात की नाही आम्हाला सगळीकडेच जायचे, काशीला पण करायचंय. हरकत नाही, काशीमध्ये एक ठिकाणी कधी चालणार आहे, पण नाही गयेला पण करायचंच आहे, प्रयागला पण करायचंच आहे. तुमची इच्छा. असं तसंच मग भारतभर फिरायला लागेल. मग आपल्याला मग पिशाच मोचन तीर्थावर पण जायला लागेल त्याच पिरियडमध्ये. तर आपण कुठं समाधानी किंवा तृप्त होतो हे आपल्याला माहिती असतं. बरोबर. त्यामुळं समजा मी जे मणिकर्णिकेवरती किंवा काशीमध्ये माझ्या वडिलांनी घेऊन जाऊन त्यांच्या आजोबा बंधुमंत्र शांत केले, तर मी आश्वस्त किंवा मी तेवढा विश्वास व्हायला पाहिजे मला की येस आय हॅव डन इनफ. परत मग गयेला जा, कारण हे चक्र न संपणार आहे. मग तुम्ही करतच राहणार ती एक भीती बाळगून. तर मला असं वाटतं की भीती बाळगण्यापेक्षा एक विश्वास बाळगून काम केलं तर डन, की इथं केलंय मी तर मला आय एम शुअर की हॅपी झाले असतील सगळं. तर तुम्ही ते करतच राहिला तर याचा अर्थ पितरांना असं होईल की अरे हा शुअर नाही होते असं वाटत असेल की यांनी केलंय, परत गयेला आलाय, परत तिकडं काय म्हणजे असं हे गमतीचा भाग. पण म्हणजे मी कोणाच्याही भावनांचा आधार जर करत नाहीये, पण मला असं वाटतं की माणसाने कुठेतरी त्याचं ते एक स्टॉपेज घ्यावं की आपण इथे थांबूयात. आपण मनोभावाने श्रद्धाभावाने अगदी आपल्या पुण्यातल्या ओंकारेश्वर घाटावर जरी एखादी क्रिया केली तरी ती तिथपर्यंत पोचणार आहे. पण स्थान महात्म्य ह्या एका गोष्टीसाठी ह्या गोष्टींना लोक जातात. स्थान महात्म्य म्हणजे गयेचं स्थान महात्म्य, जसं तुला म्हणलं मग. मग आता स्थान महात्म्य, मग ह्याच्यामध्ये गुजरातमध्ये तू ऐकलंस का, एक प्राची नावाचं गाव आहे, ऐकलंय प्राची? तिथं असं एक वाक्य लिहिलंय, 100 बार काशी 1 बार प्राची. आवास म्हणजे आता असं तिथं लिहिलंय की तुम्ही 100 वेळा काशीला गेलात तरी तेवढे पुण्य नाही मिळणार जेवढं एकदा प्राचीमध्ये आलं. मग आता काय, मग त्याचा कुठं रेफरन्स आहे पुराणात मी शोधला की म्हटलं प्राची काशीपेक्षा भारी आहे, तर ते काय, पण मग ते कोणीतरी असंच लिहिलंय. काय खरं खोटं मला माहित नाही, तर ते खरं असेल तर कधीतरी सापडेलच. पण मग आता लोकांनी सगळ्यांनी मोर्चे वळवायचे तिकडे प्राचीकडे, म्हणून ते नेव्हर एंडिंग असं म्हणायचं होतं मला. स्थान महात्म्याचे पूर्ण मला कल्पना आहे की त्या प्रत्येक गोष्टीला स्थानाला महात्म्य आहे, पण ते कुठेतरी थांबलं पाहिजे आपल्याच मनाने. बेस्ट जे काही 3 स्पॉट आहेत तिथे जाऊन आपण येऊन आपलं कार्य करू, आपल्या कामाला लागू, असं केलं काय पाहिजे. तसं करतात ही लोक. तर मग त्यामुळे तो एक प्रकार आहे. तर पिशाच मोचन तीर्थ हे कपर्दीश्वर कपर्दीश्वर महादेवाचं मंदिर आहे तिथे. कपर्दी ऋषी होते, त्यांनी तिथे तप केलं होतं आणि त्याच्यातनं त्याला विमल तीर्थ असे म्हणतात. विमल तीर्थ म्हणजे अति शुद्ध, अति बेदाग, एकदम स्वच्छ. त्याच्यात हे पितृकार्य किंवा तर्पण कार्य केले जातात. त्याच्यामुळे आपल्या पितरांना सद्गती मिळते. आणि तिथे पिशाच्य मोशन म्हणजे एखाद्या पिशाच्याची जर काही सावली असेल, आता तुझ्या पॉडकास्टमधनं अनेक वेळा पिशाच्यांच्या गोष्टी शिकायला मिळतात, लोकांना ऐकायला मिळतात की कुठे कुठे काय काय डॅमेजेस होतात त्यांचे. तर त्याचं जे काही हे आहे परिहार, त्याचा जो काही पर्याय सांगितलाय तो त्या तीर्थावरती पिंडदान केल्याने होतो, निघून जातो. त्यामुळे पिशाच मोचन तीर्थ हे काशीमध्ये पितृपक्षामध्ये ओव्हर क्राऊडेड असलेली गोष्ट आहे. म्हणजे हे आता आपण जे डिस्कस करतो हे अनकॉमन आहे अत्यंत, हे कोणाला माहितीच नाही. म्हणजे विश्वनाथ, काळभैरव, बोटरेड, गंगा आरती याच्यात सीमित असलेली काशी किती खोल आहे. म्हणजे अजून मी खूप सारी बोलायचं आहे मला. म्हणजे आत्ताशी तर आपण परत यावेळेस थोडंसं बोललोय, पण मग बोलत राहूया. जर लोकांना आवडत राहिलं हे तर आपण हे कंटिन्यू करत राहू की ह्याच्यात जे घेतले ते आपण नोंदून ठेवलेलंच आहे. त्याच्या व्यतिरिक्त पुढे अजून काय सांगता येईल, असं करत करत थोडंसं आपण
कारण पहिल्याला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला लोकांकडनं की मलाच असं वाटत नव्हतं की लोकांना काशी या क्षेत्राबद्दल इतकं आकर्षण असेल की वाव, काशीचं ऐकायला मिळालं. आणि ते आज तुला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण लोकांनी 11 9 वेळा पाहिलाय पॉडकास्ट. मला सांगितलंय, मला फोटो पुरावे पाठवलेत माझ्या नंबरवर की आज 8व्यांदी पाहतोय, आज 7व्यांदी पाहतोय, आज 12व्यांदी पाहतोय. टीव्हीवर लावतात युट्यूबवरती आणि सलग चालू असतो पॉडकास्ट. बर, पुण्य मिळतं ना त्यातनं. जितक्या वेळा तुम्ही ऐकणार, जितक्या वेळा काशी 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 तितक्या वेळा ते पुण्य मिळत राहणार. हा विश्वास आलाय लोकांना, जे की काशी खंडात लिहिलेलं पण आहे. मी फक्त सांगितलंय की हे खरंच पुण्यदायी आहे. मग ज्यांना वेळ आहे ते पुण्यप्राप्तीसाठी, काशीच्या स्मरणासाठी, काशीवासाचं समाधान मिळवण्यासाठी. काशीवास आहे ना, की आज आपण इथं बसून जर काशी जर फिरत असू तर आपण मनाने काशीवासच करतोय, काशीमध्ये राहतोय आत्ता. मग हे ज्या लोकांना महात्म्य माहिती आहे त्या लोकांसाठी ही पर्वणी आपण रजिस्टर करून ठेवतोय युट्यूबवरती. डॉक्युमेंट ऍब्सोल्युटली. किंवा ते आपण म्हणतो ना काय त्याला एन्क्रिप्टेड डॉक्युमेंट, ते प्रिझर्व करून ठेवायचं. तर हे पुण्य देणारी गोष्ट लोकांपर्यंत जात राहू असंच मला वाटतं. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या सांगण्यासारख्या आहेत की काय काय आपल्याला तुला सांगता येईल. आता काही मंदिरांचे उल्लेख करायचे राहिलेत की जी आपण म्हणजे अग्नीश्वर महादेव मागच्या वेळी मी बोललो होतो. बरं. की आपला बडाग्नी जो आपल्याला बडाग्नी म्हणतो, जठराग्नी जो असतो तो जर मंदावला तर आपल्याला भूक लागत नाही किंवा अग्नीची भीती, आगीची भीती वाटते. तर त्याच्यासाठी एक महादेव आहेत, तर ते अग्नीश्वर महादेव. अच्छा. तर अग्नीश्वर महादेव जे आहेत ना त्याची आख्यायिका सांगायची राहिली होती मागच्या वेळेस. ग्राह्य पत्याग्नी नावाचं एक अद्भुत बालक होता, सुचिस्मित नावाची त्याची आई होती. बर. तर ग्राह्य पत्याग्नी मुळे खूप मोठं एक कांड झालं होतं. अच्छा. ते असं झालं होतं की त्याला मृत्यू येणार होता असं त्याच्या आई वडिलांना कळतं. तर तो म्हणतो की नाही तुम्ही घाबरू नका, मी असं ऐकलं की शिवाची जो आराधना उपासना करतो त्याला यम काही करू शकत नाही. तर त्याचा कॉन्फिडन्स बघता तरी पण ती काळजीत असतात आई वडील. मग तो काशीमध्ये गार्हपत्याग्नी शिवाचा आराधना करत असतो आणि ललिता घाटावरून पाणी आणून शिवलिंगावरती विश्वेश्वराला वाहत असतो. असं सूर्योदयाच्या आधी तो रोज 21 वेळा करत असतो. बर. स्वतःला वाहून घेतलेलं असं तरी. तर एक दिवस त्याला जे काही त्याच्या ग्रहमानानुसार जो मृत्यू त्याला येणार होता तो येतोच. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. यमाचे गण येतात आणि ते त्याला घेऊन जायला येतात. ते त्याला दाखवतात की आकाशात एक बघ वरती तारा दिसतोय बघ, असं ते असं म्हणत असतात. छोटा असतो तो. तर तो बघायला लागतो असा आणि त्याला कळतं की हे काहीतरी आपल्याला वेगळंच दाखवत आहेत, म्हणून तो असं पळत जातो आणि शिवलिंगापाशी जाऊन बसतो. तर तिथं गेल्यानंतर यम म्हणतो की यम नसतोच तिथे स्वतः, यमाचे जे दूत आलेले असतात ते त्याला फास टाकून घेऊन जाणार असतात. तर ते गणपती बाप्पा मोडून काढतात तो फास. की शिवाची भक्ती चालू आहे ना तर नॉट नाव. मग ते गण यमाचे जे दूत असतात ते सांगतात यमराजांना जाऊन की अहो ते असं गणपती बाप्पांनी कोणी का असेना म्हणे मला तर सांगितलंय की तुझी वेळ तू पाळायची. मग असं कसं म्हणून साक्षात यमच येतात. बर. यम येतात तर यम परत फास टाकतात. तर तो कार्तिक स्वामी मोडून काढतात आणि ते मोडून काढतात वर तिथे म्हणजे ज्यांनी काशीखंड वाचला त्यांना आठवत असेल तिथे यमाचे तुकडे करतात, 100 तुकडे करतात कार्तिक स्वामी. की बास आता एकदा बड्या भैयाने बताया ना काइंड ऑफ की परत काय तुकडेच डायरेक्ट डेड. आणि मग तोपर्यंत गणपती यमलोकात जाऊन
काहीतरी 14 लक्ष यमलोकातल्या सैन्याचा संहार करून टाकतात. यमलोक संपवून टाकला. हे कोणामुळे घडतं? त्या मुला ग्राह्य प्रत्याग्नीमुळे. नाव सुद्धा कसे वेगळे बघ ना. ग्राह्य पण नाही, गार्ह्य प्रत्याग्नी. तर गार्ह्य प्रत्याग्नीमुळे हे सगळं घडतं. तर शंकर त्याच्या भक्तीवरती प्रसन्न होतात. ते म्हणतात की तुझ्यामुळे खूप मोठा संहार झाला, खूप गोष्टी घडल्या, तर तुला मी अग्निस्वरूप मानतो आणि तुला मी माझं तिसरं नेत्र तयार मध्ये जागा देतो. मग ते शंकराचा तिसरा डोळा म्हणजे ते गार्ह्य प्रत्याग्नीश्वर आहेत. ही एक अजून एक नवीन आपोआप हे आत्ता सगळं सुचलं मला. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी त्याला सांगितलंय की तू अग्निस्वरूप असशील, म्हणून लोक म्हणतात शंकराचा तिसरा डोळा म्हणजे बापरे, तर तो अग्नी. मग तो गॅस जो आपण पेटवतो तो अग्नी पण तूच असशील. तू कुठल्याही क्रियेसाठी लागणारा अग्नी तूच असशील. तुझ्या मार्फत पृथ्वीवासियांकडून देवतांना दिली गेलेली वस्तू फक्त तुझ्या मार्फत मिळेल, ज्याला आपण स्वाहाकार म्हणतो, जो अग्नीच्या मुखातून जातो. मग त्याला खूप मोठं कार्य देतात शिव तिथे. ते हे अग्निश्वर महादेव जे मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं. मला ते मिसिंग राहिलं होतं की हे सगळं माहिती पाहिजे लोकांना. मला माहिती असून काय उपयोग आहे, ते जर पोचलं नाही तर अग्निश्वर महादेव हे त्याच्यामुळं छोटंसं मंदिर आहे, एकदम छोटंसं मंदिर आहे. ते काय लोकांना असं वाटणार पण नाही. म्हणजे आता मला सांग की विश्वनाथाचीच पॉवर आहे की नाही. बरोबर. शंकराचा तिसरा डोळा त्या मंदिरात कोणीच जात नाही. जायला पाहिजे लोकांनी तिथे, असं मला वाटतं की हे असं प्रत्येक धर्मेश्वर महादेव. त्याच्यामुळे आता अजून एक सांगतो, धर्मेश्वर महादेव, धर्मराज. आता धर्मराज म्हणले की आपल्याला कोण आठवतं? पांडवांमधले सगळ्यात मोठे बंधू धर्मराज, नाही का? धर्मराज. तर धर्मराज म्हणजे खरं कोण? म्हणजे धर्मराज म्हणजे पांडवांमधले तेच, पण धर्मराज ही उपाधी दिली आहे शंकरांनी यमाला. यमाने अगदी खूप कडक प्रतीक्षा ज्याला म्हणतात, कधी अगदी अत्यंत कडक अशी हे केली आहे यमाने, शिवाची भक्ती केली आहे. तर शिवाची भक्ती करताना प्रसंगी एक पायावर उभे राहून पण यम तपश्चर्येत हजारो वर्ष बसलेत. तर तिथे प्रसन्न झाल्यानंतर शंकराने त्यांना असा शब्द दिला की तू यमलोकाचा अधिपती होशील. फक्त एक अट आहे, वाईट कर्मवाल्यांना नरकातच टाक किंवा नरकात टाक, आणि चांगली कर्म करणाऱ्या लोकांना स्वर्गात पाठव. ह्याच्यामध्ये गलती करू नकोस. स्वतःच्या धर्माचं पालन कर. तुला धर्मराज म्हणून मी तुला आज उपाधी देतो, कारण तुझा हा सगळ्यात मोठा धर्म आहे. तू चुकलास की चुकला, पापी मनुष्य स्वर्गात जाणार, पुण्यवान माणूस नरकात जाणार, तर मग चुकला ना तू. मग त्यामुळे धर्मराज ही पदवी त्याला तिथे शंकर देतात. आणि धर्मराजांचं धर्मेश्वर नावाचं शिवलिंग दशाश्वमेध घाटावरती आहे, यमाचं. मग आता तिथे गेल्यानंतर यम यातना होत नाहीत, त्रास होत नाही, अकाली मृत्यू येत नाही. हे सगळे धर्मराजाच्या दर्शनाचे पुण्यफल. बापरे. दादा, आता आपण ऑलमोस्ट पॉडकास्टच्या शेवटाकडे आलो. सो जाता आता मला एक प्रश्न विचारावा वाटेल. प्रश्न म्हणण्यापेक्षा तुम्हीच सांगितलेली गोष्ट आहे ती. सो ती एकदा तुम्ही प्रेक्षकांना पण सांगा की मनुष्याला मुक्ती मिळते काशीत, आपण मागच्या पॉडकास्टमध्ये, पण त्यासोबत कुठलेही प्राणी असेल किंवा पक्षी असेल यांना सुद्धा मुक्ती आहे. तर तो एक इन्सिडेंट सांगा. ते आपल्या गप्पांमध्ये मी तुला सांगितलं होतं की आपण ते काशीमध्ये काशी मोक्षदायिनी काशी म्हणतो. जशी सप्त मोक्षदायिनी आहेत तशी काशी पण आहे. म्हणजे पुन्हा एकदा मागच्या पॉडकास्टमधला उल्लेख करतो, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारावती, ह्या सगळ्या ज्या आहेत या सप्त मोक्षदायिनी. त्याच्यामध्ये काशी ही सर्वश्रेष्ठ. मग ही त्याच्यातनं मुक्ती ही गोष्ट आपण मृत्यू पश्चात फक्त इमॅजिन करतो, मुक्ती मिळाली. पण मग आपल्याला एखाद्या जाचातनं मुक्ती मिळते, एखाद्या कुठल्या तरी आजारातनं मुक्ती मिळते, तर त्याला सुद्धा मुक्ती मिळणेच म्हणतात. आपण दुर्दैवाने ते विसरून जातो की जिवंतपणी पण आपण अनेक गोष्टीतनं मुक्त झालेलो असतो. एखाद्या कुठल्या तरी चुकीच्या संगतीतनं मुक्त होणे, एखाद्या कुठल्या तरी
मानसिक विवंचनेत अडकवलेलं असताना त्याच्यातनं मुक्त होणे. बरोबर. तसंच एखादा माणूस तुरुंगातून मुक्त होतो. एखाद्या माणसाला बळबळ डांबून ठेवलेलं असतं, त्याच्यातून मुक्तता होते. तो मुक्त होणे ही व्यापक कल्पना आहे, व्यापक शब्द आहे, हा खूप मोठा आहे. तर मृत्यू पश्चातची मुक्ती ही काशी तर निर्विवाद आहे. पण आपण जिवंत असताना आपल्या मार्फत आपल्यातर्फे अडकलेल्यांची जर मुक्तता करता आली, तर तसा प्रसंग आला होता. काशीमध्ये आमचे मित्र आहेत सुभाष म्हणून, भांड्यांचे व्यापारी आहेत. तर आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, मी आणि शेखरदारा होतो. तर तिथे गेल्यानंतर गप्पा गमतीत चाललं होतं. त्याने चहा वगैरे सांगितलं, ते लोक चहा प्रेमी आहेत. एक माणूस आला आणि त्याने फक्त विचारलं त्याला की आज कितना. तर सुभाष शेठ म्हणले दो असं म्हणून त्याला पैसे दिले. तर मी म्हणलं चहा तर आला, अजून काय सांगितलंय का? थोडं नाही, तो पक्षीवाला आहे, तो पक्षी विकण्यासाठी फिरत असतो पिंजऱ्यात. पिंजरे आणि पक्षी, 2 पक्षी सोडतो म्हणला मी कधीतरी महिन्यात नाही एकदा. बर. कुठे सोडता? हवेत. मग मला फार भारी वाटलं की अरे वा. पण मी शेखर दादा दोघंही असे एक तर प्राणी पक्षी वेडे आम्ही दोघंही. शपथ म्हटलं भारी आयडिया आहे. मग आम्ही तिथे गेलो तर त्याचे सगळे पिंजरे विकत घेतले आम्ही. स्पॉटेड मुनिया आणि छोटे पक्षी चिमण्या होत्या. तर त्या सगळ्या चिमण्या त्याला म्हणलं किती होते त्याचे पैसे ते सांग, आणि सगळे सोडायचं. मग तो असं एक पिंजऱ्यात हात घालायचा, आमच्या हातात द्यायचा, आणि मग आम्ही ती चिमणी सोडायचो. तर अशा चिमण्या हातातनी आम्ही त्या मुक्त करून टाकल्या आकाशामध्ये. तर भूतदया म्हणा किंवा एखाद्या प्राण्याला जिवंतपणीच मुक्त करणं, जसं मगाशी मी आधी सांगितलं की मुक्त म्हणजे मृत्यू पश्चातच मुक्त होता येत नाही. तर त्या आत्म्याचे किती आशीर्वाद मिळत असतील की मला आज तुम्ही इथं मुक्त केलंय, पिंजऱ्यातून मुक्त केलंय. आणि तो जेव्हा सदेह मृत्यू होईल तेव्हा तो मुक्त अवस्थेत होईल, ना की अडकलेल्या अवस्थेत होईल. बरोबर. मग अडकलेल्या अवस्थेत असताना मृत्यू पडलेला एखादा प्राणी, त्याचा आत्मा परत भटकत राहणार. तर तोच मुक्त करायचा. आणि मुक्ततेत जर त्याला ती सद्गती मिळाली तर त्याचं आपल्या पुढच्या पिढ्यांना, आपल्या त्याच्या चालू पिढीला किती त्याचं पुण्यफल प्राप्ती होऊ शकते. जर काशीमध्ये आपण ही घटना केली तर त्याच्यानंतर आम्ही जितके वेळा काशीला जातो तितके वेळा आम्ही चिमण्या सोडतो. की सुख वेगळं सुख मिळतं. की चिमणीवाला शोधायचा, त्याला म्हणजे इकडे येते ते मला 1-2-4 पिढी 10-12 काय किती 19 आहे, चलो 19 तो 19 ते घ्यायचं आणि सोडून द्यायचं. भले तो परत जाईल, परत पकडून आणेल कुठून तरी, परत 2 महिन्याने आपल्याला भेटेल, हरकत नाही. पण तुझ्याकडे जे आहे ते पिंजऱ्यात येत ना, त्याला आम्ही मुक्त करणार. सोपा विषय. असं एक नवीन प्रथा, हे पण काशीने शिकवलं. हे नवीन, हे असं तुम्ही महाबळेश्वरला गेल्यानंतर नाही सांगत कोणी किंवा कुठेच नाही सांगत. मग ते त्या स्पेसिफिक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं किंवा पाहायला मिळतं. हे किती वेगळं आहे, अनकॉमन आहे अत्यंत. मग तो एक किस्सा मागच्या वेळी घडला होता, तुला मी सांगितला होता. पण तो बरं आठवणीने तू सांगितलं की लोकांना किमान हे कळेल की काशीमध्ये गेल्यानंतर मुक्तता ही कुठल्याही प्रकाराची असू शकते. बरोबर. आणि ती आपल्याच बाबतीत न होता समोरच्याची जर व्हावी असा जर विचार केला तर माझ्या अंदाजे विश्वनाथ डबल पूर्ण देतील. क्या बात. डबल, की तुझ्यासाठी मी काहीतरी करायचं. मोठा थॉट आहे खरं. तो हा परोपकारी विचार जर जागृत झाला ना तर कोणीच दुःखी राहणार नाही. अगदी बरोबर. असं काशी खूप शिकवते रे. फक्त तुम्ही तयार पाहिजे तिथे. असे आपली सगळी रंध्र मोकळी करून जायचं आणि मॅक्झिमम शोषून घ्यायचं. जसं स्पंज शोषून घेतो पाणी, तसं सगळी आपली रंध्र मोकळी पाहिजेत. आणि काशीमधून जे तुम्हाला घेता येईल. आता भांडी विकणाऱ्या एका माणसाकडनं आम्ही शिकलो की मुक्ती कशी करता येते आपल्याला. मग त्याच्यासाठी मरायची गरज आहे का? नाही. मग आता हे जसं म्हणतो तसंच म्हातारं होण्याची पण गरज नाही काशीला जाण्यासाठी. आत्ता तुझ्या वयाची मुलं, माझ्यापेक्षा अजून मोठी, बायापेक्षा छोटी, हे वाऱ्या करतात काशीच्या. मग काशीच्या वाऱ्या का हरकत? आत्ता तुमचे हातपाय धड आहेत. ज्यांचा विश्वास आहे एका कुठल्या तरी ऊर्जेवरती, एखाद्या शक्तीवरती, तर त्यांनी जायलाच पाहिजे काशीला.
उठा आणि काशीला जा. परत जसं आपण जातो पार्लरला, एखाद्या गोष्टीला, एखादा आपण रिफ्रेशमेंट आपल्या करून घेतो, आपले मसाज करून घेतो, आपलं फेशियल करून घेतो, तसं हे आपल्या आत्म्याचं फेशियल नाही का? खरं की म्हणजे हे अचानक सुचला शब्द, की तुम्ही हे रिचार्ज करत राहिलं पाहिजे. डिटॉक्सिफिकेशन डिटॉक्सिफिकेशन हे जास्त योग्य शब्द वापरला असतो, की ते तुम्ही नकारात्मकता काढत 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 इतकं प्युरिफिकेशन पर्यंत येऊ शकता की एक वेळ अशी आली पाहिजे की काशी तुम्ही जिथं उभं राहाल तिथे आली पाहिजे. वा, क्या बात. आज मी जिथं बसेन तिथं काशी, कारण मी स्वच्छ आहे, अंतर्बाह्य स्वच्छ आहे, म्हणजे कायिक वाचिक मानसिक तिन्ही ठिकाणाहून मी स्वच्छ आहे. ही अवस्था येईपर्यंत अनंत यात्रा घडायला लागते. मला स्वतःमध्ये बदल करता करता 5 वर्ष मला आता तो जाणवायला लागला की पूर्वीचा मी ह्या पॉइंटला अमुक पद्धतीने रिॲक्ट झालो असतो. आता मी एखादा चिडला काशीमध्येच तर मी कधीच त्याच्या टोनमध्ये त्याला रिप्लाय करत नाही. मी सॉरी म्हणतो देवाला त्याच्यावर. ह्याच्यावर कंट्रोल करायला तिथं आलोय. त्यांना हे कळत नसतं की काय चाललंय. मला कळतंय. परीक्षा दोघांची चालू असते, माझी पण परीक्षा असते, तुझी पण परीक्षा असते. मग मी बरेच वेळा पेपर दिला ना, त्यामुळे मला माहिती असतं की इथं चुकायचं नाही. काय प्रश्न आहे. शांत राहायचं. प्रसंगी माफी मागतो मी, त्या व्यक्तीची पण मागतो, त्या व्यक्तीतर्फे देवाची पण मागतो की याला त्रास, याला काही पातक देऊ नको आपण. याला ते 4-5 दिवस पथ्य पाळायचे ते जमतच नाहीये. 3 दिवस छान राहतो माणूस, फार फार तर 4थ्या दिवशी शॉर्ट व्हायला लागतं. काय मनासारखं होत नाही. बघ ना किती अवघड आहे. मग त्याग शिकवते काशी, बलिदान शिकवते काशी, डिटॅचमेंट शिकवते काशी. किंवा तुम्ही फक्त स्वतःचा शोध घ्या, म्हणजे असं जायचं पाण्यात जाळी घेऊन आणि स्वतःला शोधायचं असं नाहीये ना. स्वतःचा शोध घ्या म्हणजे आपल्या चांगल्या वाईट गोष्टींची गोळाबेरीज आपल्यालाच करता आली पाहिजे की मी कुठं चुकलोय, माझा अहंकार कुठे मध्ये आला, मी कुठे माघार घेतली, कुठे घेतली नाही, कुठे घेतली पाहिजे, कुठं अति घेतली. ह्या सगळ्याचं पृथक्करण करून जेव्हा एक बेस्ट व्हर्जन ऑफ यू तुमच्या हातात येतं तेव्हा तुम्हाला कळतं की यार आता मला एखादी साधना करू शकतो मी, तरच करू शकतो. जर दरवाजे तुझे अडकलेले असतील तर तू काय घेणार, काय देणार. युनिव्हर्सला तू काहीतरी देऊ शकला पाहिजे तर युनिव्हर्स त्याच्याकडनं तुला ते देईल. बरोबर. पण ज्यावेळेस तुमची ती जे क्रियायोगवाले असतात ते स्पिरिच्युअल कॉर्ड तुझी स्कॅन करतात, तर ती तुझी स्पिरिच्युअल कॉर्ड जर केसापेक्षा पातळ असेल आणि तुला काशीलाच जायचं असेल तर आधी तू तुझी स्पिरिच्युअल कॉर्ड डेव्हलप कर आणि मग तू काशीला जा. तुला त्याचं कितीतरी लोक करेक्ट होतात. मी पाहिली रडताना आपोआप आनंद असू यायला लागतात. घळ 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 पाणी थांबतच नाही. आपोआप नळ चालू केल्यानंतर डोळे चालू होतात लोकांचे. का होतात चालू? मी काय त्यांना 50-50 रुपये दिलेले नसतात ते गेली की रडायचा असं नसतंच ना. ते आपोआप त्यांना तो भाव जागृत होतो आणि चायला ते खूप असं त्यांना असं मस्त वाटतं की मी इथं आलोय आणि मला जे हवं होतं ते मिळालं, मला सुख मिळते आता. तर ते सुखाची जी काही एक्सप्रेशन्स आहेत ना ती त्या अश्रूमधून येतात. ते मस्त वाटत असतं पाहायला. मला फार भारी वाटत असतं की कुठल्या तरी एका गोष्टीमुळे हा माणूस इथे कनेक्ट झालेला आहे आणि त्याला कारण आहे काशी. तर त्या माणसाची प्युरिटी आणि ऑफकोर्स काशीची जी काही एकंदरीत प्रभा आहे त्याचं कुठेतरी एकीकरण झालं, मिलन झालं की हा भाव क्रिएट होतो. असे विचार कर. अनंत भाव काशीत एका वेळीच असतात. कोणी दशशोभित घाटावर, कोणी मणिकर्णिका घाटावर, कोणी गाय घाटावर, कोणी मुंशी घाटावर, कोणी कुठं कुठं बसून उपासना आराधना, कोणी कुठल्या मंदिरातनं. तर ती ऊर्जा इतक्या आत्म्यांशी कनेक्ट असते एका वेळेस, जीवित आत्म्यांशी. आणि तरी नव्याने एअरपोर्टवरून आलेल्या माणसाला ती परत तशीच मिळते फ्रेशली. किती असेल, किती मोठं आहे खरं. तू नवीन घेतो तर कोणतरी तिथं 1 वर्षभरासाठी बसले तपश्चर्येला, त्यालाही मिळतंय, मलाही मिळतंय. जो नवीन येतोय त्यालाही मिळतंय. तो घेऊन जातो इथून ऊर्जा, तो नवीन येतो तो काहीतरी घेऊन जातो परत गमेलं वर. असं प्रत्येकाला मिळत जातं. खरं. किती आहे ते.
अगाध आहे अगाध. वा. त्यामुळे काशी यात्रा ह्या भावाने करावी. माझं एकच म्हणजे दोन्ही हात जोडून विनंती आहे की काशीला जेव्हा जाऊ आपण तेव्हा आत्ताच्या ह्या पॉडकास्टमध्ये सांगितल्याप्रमाणे जर मोल्ड करून जाऊ शकलात ना स्वतःला की हां 5-7 दिवस मला तर समर्पित भावच नाहीये, मिसिंग आहे. मला कळतं की मिसिंग आहे खूप. म्हणजे बरेच जण आता मला एक फोन आहे आत्ताच्या लेटेस्टच्या टूरमधनं, एक माझ्या मित्राची बहीण आहे, त्यांनी तिचा फोन आला की दादा तू मला म्हणला होतास की जाताना आपण वेगळे असतो येताना आपण वेगळे असतो. असं मी सांगितलं होतं, सगळ्यांना सांगतो मी की यू मे नॉट नो की कोणाला ते कनेक्ट होईल कोणाला नाही होणार. काही काही लोक म्हणतात मग जसं इतरांना वाटतं तसं मला वाटेल का, शून्य मार्क, तू तिथंच पाहायचं. मग माझं कनेक्शन लागेल का हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारू शकत. मी कोण आहे उत्तर देणारा. तुझा भाव जागरूक ठेव, तुला तिथे मिळेल. तर त्या माझ्या मित्राच्या बहिणीचा फोन आला, ती म्हणली की अरे तू म्हणलं तसंच झालं, मी जाताना जशी होते ना मी गेली 7-8 महिने रोज पॅन्डी खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही. ॲसिडिटी तिप्पट झाली होती माझी, डोकं दुखायचं, प्रकाश सहन व्हायचा नाही. पण इथं आल्यानं तिथं सुद्धा काशी तिने एक दिवस नखरे केले होते की अरे मला त्रास होतोय, सवय असते हॅबिट. मग नेक्स्ट डे तिला मी म्हणलं की चला आता बाहेर. घरी असताना आपल्याला त्रास होतोच ना तसा तिथं होतं, असं मग परत इथे येणं नाहीये तर तू चल माझ्याबरोबर. आली बाहेर फिरली, मग मजा यायला लागली. इथं आल्यानंतर फोन आला की मी आंतरबाह्य बदललेली आहे, माझा पॅन्डी घेणं बंद झालेलं आहे, मला ॲसिडिटी होत नाही, मी खूप खुश आहे आणि मी बदलली. तर मी म्हणलं मी निमित्त मात्र आहे, तुला बदललंय त्या काशीच्या एनर्जीने. तर यू शुड थँक टू काशी. काशीला धन्यवाद दे. मी फक्त निमित्त मात्र आहे, मला काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात, म्हणजे मी काहीच केलेलं नाही. मग हे असं मला काय होतं रिकन्फर्मेशन होतं की लोक मला रिव्ह्यू देतात की अरे तू म्हणला होता तसं झालं, माझ्यात अमुक बदल झाला बरं का, माझ्यात काहीतरी वैचारिक बदल झाला आहे, शारीरिक बदल झाला आहे, मी वेगळ्या अँगलनी बघायला लागले आयुष्याकडे. जसं एक मेसेज होता की मी इथं आली आहे तरी पण मला वाटतच नाही मी इथं आली, मी तिथंच आहे, मनाने मी तिथंच आहे. मला असं स्वतःला ड्रॅग करते, मी फरफडत नाही ते स्वतःला इथं कामात, पण मी तिथेच आहे असं मला मेसेज आलाय कालच की त्याच्यातच राहावं वाटायला लागलंय. काशीतच परत तुमच्याबरोबर मी येणार आहे. नोव्हेंबरमध्ये आलेले लोक आता फेब्रुवारीला रिपीट होत आहेत. जस्ट इमॅजिन. मला फोन आहे, अर्चनाला फोन आहे की आम्ही आलोय ना आता, आम्हाला परत यायचंय. मग आम्ही म्हणलं आत्ताच येऊन गेलात, म्हणजे आम्ही त्यांना थांबवलं की परत का खर्च करताय, त्याने परत यायचंय आम्हाला. आणि जेन्युइनली ते येत आहेत. किती पुण्यात्मे आहेत, किती त्यांना ते आवड लागली असेल. तर असं सगळं आहे, बारीक गोष्टी आहेत. आत्ताही आजच्याही पॉडकास्टमध्ये काही उल्लेख राहिले असेल मे बी, ते आपण पुढच्या वेळेस कव्हर करू किंवा बघता येईल काय करता येईल तसं. डेफिनेटली. मी तर म्हणेन प्रेक्षकांनीच सांगावं, जसं त्यांनी पार्ट 2 ची हे केली होती खूप. सो आय एम शुअर की आता पुढच्या पार्टची पण ते अपेक्षा करतील. आणि एक जस्ट आपण जे एक छोटी अनाऊन्समेंट म्हणत होतो ती आपण करूयात की तुम्ही मगाशी उल्लेख केला काशीखंडाचा. सो आमचा हा प्रयत्न आहे की दादांच्या मार्फत काशीखंडाच्या बाबतीत थोडी तुम्हाला इन्फॉर्मेशन आम्ही देण्याचा प्रयत्न करू. दादासाठी पण सर्व पण म्हणजे आय एम शुअर प्रेक्षकही याला रिलेट करतील की काशी रिलेटेड जेवढी काही माहिती आहे ही दादांच्या तर्फेच सगळ्यांपर्यंत पोहोचावी. नक्की, मलाही आवडेल. ही माझी रिक्वेस्ट असेल. मला त्याच्यासाठी स्टडी खूप मोठा आहे नक्की. आणि त्याच्यातले रेफरन्सेस घेऊन मला असं वाटतं की काशीखंड अशा चालू बोली भाषेमध्ये सांगणं जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेतल्यासारखा होईल लोकांना. खरंय. पण एका एपिसोडमध्ये आपण 5 ते 8 किंवा 10 असे अध्याय, 5 अध्याय जरी घेतले, थोडेच आहेत त्याच्यामध्ये, सगळे असे त्यांनी उल्लेख केलेत. अत्यंत वेगळ्या पद्धतीचं वर्णन आहे. म्हणजे आपण जे ऐकलंय काशीखंडामध्ये, म्हणजे अगदी साधी छोटीशी एक त्याची झलक द्यायची झाली तर एकदम किंचित छोटीशी की विंध्याचल पर्वत जो आहे तर विंध्याचल पर्वताला हिमालयापेक्षा वर उंच स्थान आहे व्हावं असं वाटलं होतं. बर. मग त्यांनी ते नारद मुनी इथं त्याला भेटायला येतात आणि तो म्हणतो अरे तो नारदांशी नमस्कार वगैरे करतो. तो म्हणतो की नारद त्याला म्हणतात की अरे बाबा तुझ्यापेक्षा तर तो मेरू पर्वत म्हणजे काय सांगायचं, मेरू पर्वत अशी वेगळीच. तो म्हणतो तुम्ही माझा अपमान करताय किंवा असं नाही केलं पाहिजे. तो इतका मोठा होतो की तो डायरेक्ट आकाशाच्याही वर जातो, सूर्यचंद्रांचे रस्तेच थांबून जातो.
पृथ्वीची अर्धी बाजू प्रकाशित आणि अर्धी अंधारात राहते हम्म. आणि संपून जाते. कमीत कमी 50,000 ते 1,00,000 वर्ष बर. तसंच तो म्हणतो मीच सर्वश्रेष्ठ. मग त्याच्यामुळे जे काही हाहाकार होतो, जे काही प्राणी, शेती, मरण, मृत्यूच होता ना, सूर्यच नाही म्हणतात काय. मग ते देव अगस्त्य मुनींना सांगतात की तुम्ही जसं समुद्र प्यायला होता तसं या पर्वताचा पण तुम्ही अहंकार खाली करा. मग अगस्त्य मुनींना पाहून अगस्त्य मुनी येतात पाहून तो विंध्याचल पर्वत थरथरायला लागतो आणि त्याचा विरह दाखवलाय त्या काशीखंडात. सांगितलंय की अगस्त्य मुनींना किती यातना होतात की काशी सोडून त्यांना विंध्याचल पर्वतापाशी जावं लागणार असतं आणि ते असं तिथे जाऊन काहीतरी बोलणार असतात की ते पुन्हा तिथे येणार नसतात. त्यांना पुन्हा काशीला यायला मिळणारच नसतं. देवतांनी रिक्वेस्ट केली म्हणून अक्षरशः ते रडवेल्या अवस्थेत त्यांची बायको लोपामुद्रा, त्यांची बायको आहे, लोपामुद्रा आणि अगस्त्य मुनी एकत्र जातात. तो ते 4-6 वाक्यात तो विरह दिलाय तो की त्यांना किती वाईट वाटतं काशी सोडून जाताना. तर त्याच्यावरून लक्षात येतं की अगस्त्य मुनींसारख्या व्यक्तीला पण जर काशीचा विरह सहन होत नाही तर आपण तर किती हे आहोत की म्हणजे अभिलाषी आहोत की ते तर एवढे पोचलेले होते, आपण तर अजून कुठेच नाहीत. त्यामुळे मग त्याच्यात मग ते जाऊन त्या विंध्याचल पर्वताचा अहंकार उतरवतात आणि मग ते पुढे साऊथकडे निघून जातात आणि तिथे त्यांना स्कंद मुनी भेटतात म्हणजे कार्तिकेय. आणि मग कार्तिकेय आणि अगस्त्य ऋषी यांच्यातल्या संवादातून काशी खंडाचा जन्म झाला. वा वा. असे किती स्टोरी आहेत, खूप मजा येते सांगताना. आता ही जबाबदारी प्रेक्षकांची की प्रेक्षकांनी कमेंट्स करून सांगा की तुम्हाला काशीखंडचे एपिसोड्स बघायला आवडतील की नाही. आणि अर्थातच दादांचे जे डिटेल्स आहेत, टुरिफिक कंपनीचे जे डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आम्ही नंबरसुद्धा इथे आत्ता तुम्हाला दिसत असेल, सो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काशीची नेक्स्ट ट्रिप जेव्हा असेल त्यावेळी तुम्हाला त्याच्यात पार्टिसिपेट करायला मिळेल. सो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. दादांचा इंस्टाग्राम हँडल आहे, त्याला पण फॉलो करा. सो जे भाग तुम्हाला आता पॉडकास्टमध्ये मे बी बघायला ऐकायला मिळाले नसतील ते रीलच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याशी शेअर करतात आणि ते पण खूप सुंदर असतात. सो प्लीज त्याला पण फॉलो करा. आणि तुम्हाला ओव्हरऑल भाग कसा वाटला हे पण आम्हाला सांगा. आणि दादा तुम्ही एवढा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. मला पण खूप आनंद होतो अशा काशीच्या बाबतीत म्हणजे पुण्यदायी चर्चा जी आपल्यासाठी आणि लोकांसाठी पण असते. तर एक छोटंसं ॲड करावं असं वाटतं मला एंडिंग नोटवरती की कळत नाही का असं काहीतरी होतंय की लोकांना पहिल्या कमेंटमध्ये आपला नंबर दिलाय तो सापडत नाही किंवा माहिती नसेल देवी. बरं. तर अनेकांनी लिहिले की मला तुमच्याबरोबर काशी यात्रेला यायचे, संपर्क नंबर द्या. तर त्याला कमेंट देतो आपण लगेच, कोणीतरी करतं. बरोबर. पण ती कमेंट जी स्वतः त्यांनी केली आहे ती ते बहुतेक पाहायलाच येत नाहीत परत. मग दुर्दैवाने असं होतं की अरे मी 4 दिवस झाले यांना मेसेज करून, ईमेल केलाय, मग ट्रॅव्हल कंपनी आहे तर मग रिप्लाय का नाही येते. तर आमच्यातले निम्मे लोक आम्ही बाहेरगावी असतो या ना त्या रूटवरती. तर ते गॅप भरून काढण्यासाठी म्हणून मी हा मुद्दा बुद्धवून बोलला की लोकांना यायचंय खरंच पण करेक्ट होत नाहीये. तर त्याच्यासाठी हा एक मार्ग काढला आपण. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना कोणाला डिलेड रिप्लाय आलाय आमच्याकडनं त्यांची मनोमन माफी मागतो मी या माध्यमातून की हेतू असं काहीच नाही की कोणाला तरी खूप उशिरा रिप्लाय करायचा आणि कोणाला तरी पटकन अटेंड करायचं, कारण सगळेच अननोन आहेत. पण नजर चुकीने एखाद्या व्यक्तीला राहिलं जाऊ शकतं किंवा राहतच, म्हणजे तुला माहिती आहे. पण मी असं अगदी पैज लावून सांगू शकतो की 98% लोकांना मी अटेंड केलंय. 2% ओव्हरलॅप झालेत फोन. परत माझा फोन चालू असताना वेटिंगला आहेत त्यांना करायच्या आधीच परत एक दुसरा फोन आलाय, मग ते वेटिंगच राहिल्यानंतर ते विसरून गेले. त्यामुळे त्या 2% लोकांची माफी म्हणजे मी मागतो मनोमन. पण गैरसमज असावा कुठला की असं काही नाही. पण 98% लोकांना अटेंड करणं ही सुद्धा आमच्यासाठी मोठी गोष्ट, बापरे खूप मोठी गोष्ट होती की. आणि त्याच्यात असे 98%पैकी 70% लोक अशी आहेत की जी ऑलरेडी काशीला गेली आहेत, तिथं चुकली आहेत, तिथं त्यांना अमुक हे पाहिजे. त्याच्यातली पुढची 20% लोक आम्हाला अमुक आजार आहेत, आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा. जो की मी एक टुरिफिक ट्रॅव्हल कंपनी नावाच्या ट्रॅव्हल कंपनीचा मालक आहे आणि
मी त्यांना कुठल्याही प्रकारचं आध्यात्मिक कन्सल्टेशन नाही देऊ शकत. अच्छा. मी आय एम नॉट द एलिजिबल पर्सन फॉर दॅट असं मी नाही म्हणलं पाहिजे. मला खूप माहिती आहे, अभ्यास केलाय, खूप फिरलोय, पण म्हणून मी सल्ला देऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीला जर मूलबाळ होत नसेल, एखाद्या व्यक्तीला जर काही त्वचेचा आजार असेल, तर मी तो आज असं नाही म्हणलं पाहिजे की काशीला अमुक मंदिरात जा आणि अमुक. मी तो तुम्हाला मार्ग दाखवतोय की पुराणानुसार ह्या अशा तरतुदी आहेत. बरोबर. जेव्हा दवाखाने नव्हते, हॉस्पिटल नव्हते, त्यावेळेस हे सगळे लोक ऋषीमुनींपासून प्रचलित प्रथा होत्या. बरोबर. त्याचा उल्लेख जिथे जिथे आहे तो आपण तुम्हाला सांगतोय. पण आज दुर्दैवाने दवाखाने करून दमलेली लोक आहेत, त्यांना कुठल्या तरी एका पॉइंटला हा आधार हवा आहे. तर मला फोन आला की मला प्रेशर येतं की मी कसं सांगायचं. बरोबर. वेगळं आहे ना हे पूर्ण. काशीची माहिती देणारी व्यक्ती म्हणून तुम्ही मला पहा, ना की तुमच्या अडचणींवरती सल्ला देणारा माणूस. म्हणजे मला असं म्हणायचंय की ह्याच्यात गैरसमज नको की मला काय सांगितलंच नाही त्यांनी. पॉडकास्टमध्ये सांगितलं की तुम्ही असं असं बरं पडेल, तसं बरं पडेल, पण जे पुराणात लिहिलंय त्याचा रेफरन्स देऊन मी तुम्हाला आत्ता गाईड करतोय. करेक्ट. तर दादांनी तर आता नंबर सांगितलाच आहे तुम्हाला, सो त्या नंबरवर प्लीज कॉन्टॅक्ट करा. आणि दादा तुमचे खूप खूप आभार. आणि आपलं स्वीट टॉक्सचं रिच्युअल आहे, नेहमी आपण फिस्ट बंप आणि श्री स्वामी समर्थ म्हणून पॉडकास्ट एंड करतो, पण आज आपला काशीचा पॉडकास्ट आहे, त्यामुळे नमो पार्वती पते हर हर महादेव. धन्यवाद. धन्यवाद.